ज्या विषयावर आपण विचार ऐकण्यासाठी जमलेलो आहोत, अपूर्ण क्रांतीपासूनचे धडे. तर क्रांती अतिशय मोठा शब्द आहे आणि त्याच्याबद्दल सर विवेचन करतीलच. पण आम्ही विद्यार्थी असल्यापासून ज्यांच्याकडून असे थोडेफार धडे आम्हाला मिळाले, असे मुकुंद दीक्षित काका, त्यांना मी विनंती करतो की मंचावर यावं आणि आजच्या वक्त्यांचा परिचय करून द्यावा. आजच्या वक्त्यांविषयी बोलायचं झालं तर ह्यांचे वडील माझे मित्र आणि त्यामुळे हे माझे मित्र. यांचे वडील स्वतः खूप मोठे सामाजिक कार्यकर्ते, दत्ता सावळे किंवा मी भाऊ सावळे म्हणायचो. त्यामुळे मला प्राध्यापक संजय सावळे हे प्राध्यापक कमी आणि सामाजिक कार्यकर्ते जास्त असेच दिसलेले आहेत. त्यांचा जो एक फॉर्मल परिचय आहे तो मी तुम्हाला थोडक्यात वाचून दाखवतो. प्रोफेसर डॉक्टर संजय दत्तात्रय सावळे, KTHM महाविद्यालयात समाजशास्त्र विभाग प्रमुख म्हणून निवृत्त. तेथे 33 वर्षे समाजशास्त्राचे संशोधन आणि अध्यापन, नाशिक रोजगार हमी योजना आणि संपूर्ण ग्रामीण रोजगार योजना जिल्ह्यातील यावर ससेक्स युनिव्हर्सिटी इंग्लंड यांच्याबरोबर संशोधन प्रकल्प पूर्ण. त्याच विषयावर पुढे शिवाजी विद्यापीठातून समाजशास्त्रात डॉक्टरेट 2011मध्ये पूर्ण. अनेक संशोधन प्रकल्प, 2 पुस्तकं, 11 पुस्तकातील लेख, 11 संशोधन लेख प्रकाशित झालेत. अभिव्यक्ती, लोकाधार, प्रगती अभियान, मूलभूत हक्क आंदोलन यांच्याशी जोडून काम. शिवाजी विद्यापीठाचा 1 आणि सावित्रीबाई पुणे विद्यापीठाचे 2 पुरस्कार मिळालेले आहेत. व्हिएन्ना म्हणजे ऑस्ट्रिया, टोरंटो म्हणजे कॅनडा सहित 6 आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये संशोधनपर लेख सादर केलेले आहेत. महात्मा फुले यांचे अनुभव, विचार आणि वसाहत काळातील महाराष्ट्राची तत्कालीन स्थिती यातून महात्मा फुले यांची क्रांतिकारक विचार प्रणाली एका व्यापक मानवी मुक्तीचा वेध घेण्यासाठी आकाराला आली. त्याला वास्तविक, व्यापक आणि पुनर्रचनात्मक रूप देण्यासाठी सत्यशोधक चळवळ 1873मध्ये उभी राहिली आणि हाच धागा घेऊन त्यांनी तो पेपर वाचला. त्याबद्दल ते स्वतः बोलतीलच. हा त्यांचा एक औपचारिक परिचय झाल्यानंतर मला जे संजय सावळे माहिती आहेत ते बऱ्यापैकी वेगळे आहेत. तुम्ही जर यांच्या घरी गेलात तर सुरुवातीलाच कुमार गंधर्वांचं एक खूप सुंदर तैलचित्र त्यांनी काढलेलं आहे आणि ते स्वतः त्यांनी काढलेलं आहे. ते अतिशय उत्कृष्ट चित्रकार आहेत. त्याचप्रमाणे संगीतामध्ये आणि शास्त्रीय संगीतामध्ये त्यांची गती खूप चांगली आहे. ते स्वतः चांगले सतारवादक आहेत आणि सरळ सरळ गुरुकडे जाऊन त्यांनी ती सतारवादनाची शिक्षण पण घेतलेलं आहे. कॅमेरावर पण त्यांचा बऱ्यापैकी हुकमत आहे. ते आता निवृत्त झाल्यानंतर जास्तीत जास्त वेळ वाईल्डलाईफ फोटोग्राफीकडे देत आहेत आणि त्यांचा तो राहिलेला आनंद ते घेत आहेत. माणूस म्हणून पण ते खूप छान आहेत. आता दिसायला ते खूप सज्जन दिसत आहेत, पण जेव्हा मोकळे झालो तेव्हा त्यांचा खोडकरपणा पण तुमच्या लक्षात येऊ शकतो. नक्कीच आपण जेव्हा वक्त्याचा परिचय करून देतो तेव्हा बऱ्यापैकी आपण भारतीय संस्कृतीप्रमाणे पुरुषप्रधान असतो. पण संजय सावळे जेव्हा संजय सावळे होतात तेव्हा त्यांच्या पत्नीचं काहीच योगदान नसेल का, पण त्याचा कोणी उल्लेख पण करत नाही. पण मी या दोघांना खूप जवळून बघितलेलं आहे. त्यामुळे यांची पत्नी सुजाता ही पण तितकीच त्यांच्या पाठीमागे त्यांच्या बरोबरीने आहे. शांत असतात, खूप बोलत नाहीत, पण आनंद निकेतन शाळेमध्ये त्या अनेक वर्षापासून किंबहुना सुरुवातीपासून अत्यल्प मानधनावरती मुलांनी शिकवण्याचं आणि मुलांना घडवण्याचं काम करत आहेत. संजय सावळे हे आज आयोजक संस्था मूलभूत हक्क आंदोलनचे स्थापनेपासूनचे प्रमुख कार्यकर्ते म्हणून राहिलेले आहेत. एवढा परिचय मी देतो आणि सांगतो. धन्यवाद. परिचयाबद्दल धन्यवाद. परिचय ऐकून उत्सुकता अजून वाढली सगळ्यांची आणि त्यामुळे अधिक वेळ न दवडता मी सरांना विनंती करतो की त्यांनी व्याख्यानाला सुरुवात करावी. विषय अपूर्ण क्रांतीपासूनचे धडे, वसाहतिक भारतातील सत्यशोधक चळवळीचा मुक्तीसाठीचा संघर्ष. धन्यवाद मुकुंद दीक्षित सर. आणि मूलभूत हक्क आंदोलन आणि मविप्र माजी विद्यार्थी संघटना यांचा पण मी पहिल्यांदाच आभार मानतो. आवाज येतोय? हां.
अपूर्ण क्रांतीपासूनचे धडे, वसाहती भारतातील सत्यशोधक चळवळीचा मुक्तीसाठी संघर्ष. खरं तर क्रांती अपूर्णच राहते. क्रांती जेव्हा होते तेव्हा पूर्ण स्ट्रक्चरल चेंज होतं. समाजाच्या संरचनेमध्ये बृहद स्वरूपात जेव्हा मूलभूत परिवर्तन होतं तेव्हा क्रांती होते. थोडंफार परिवर्तन होतं किंवा थोडंफार परिवर्तन करण्यासाठीची कृती असते, त्याला आपण सुधारणा म्हणतो. क्रांतीमध्ये मूलभूत परिवर्तन होतं आणि असं मूलभूत परिवर्तन होत असताना आधीचं पूर्ण स्ट्रक्चर, पूर्ण इमारत आधीची समाजव्यवस्थेची पाडावी लागते आणि त्याच्या जागी नवीन समाजरचना उभा करावी लागते, पर्यायी, वेगळी, जशी क्रांतीला अभिप्रेत आहे तशी. आणि यातून क्रांती साकारते. म्हणजे ज्याला मार्क्स म्हणतो निगेशन ऑफ निगेशन, म्हणजे नकाराला नकार. जो नकार द्यायचा आपल्याला, तर त्या नकाराला जे नाकारलेलं आहे त्याला नकार, म्हणजे त्या नकाराला नकार देऊन जे काही साकार करायचं आहे ते साकार करता येईल असं म्हणतात. आता प्रत्येक क्रांती जर इतक्या मोठ्या प्रमाणात परिवर्तन मागत असेल तर ते परिवर्तन संपूर्णपणे बदलणारं परिवर्तन हे कुठं घडत असेल का? कुठलीही क्रांती जगातली, मला वाटतं की कुठलीही क्रांती अशी नाही आहे की जी परिपूर्णरित्या यशस्वी झाली असेल. पण ही क्रांती, महात्मा फुलेंची सत्यशोधक समाजाची क्रांती ही अपूर्ण राहिली असं म्हणतो, कारण बरेच मुद्दे राहून गेले आहेत. म्हणजे त्या पूर्णत्वाच्या जवळपास आपण गेलेलो नाही आहेत. अगदी काय आपण आकडेवारीत हिशोब नाही करता येणार, पण 50% आसपास पण आपण गेलेलो नाही आहे. इतकी मोठी उद्दिष्ट, व्यापक उद्दिष्ट घेऊन हे सुरू झालेलं होतं. या सादरीकरणाची उद्दिष्ट मी ही 3 ठेवलेली आहेत. एक तर की मुक्ती, इमॅन्सिपेशन, सॉलिडॅरिटी. या संदर्भात फ्रँकफर्टच्या एका परिषदेमध्ये मी माझं भाषण दिलेलं होतं. मला एक्सपर्ट म्हणून बोलवलं होतं तिथं, आणि त्यामध्ये मी काय मांडणी केली आणि मी तिथं काय अनुभवलेलं त्याच्याविषयी थोडक्यात तुम्हाला सांगावं. आणि एस्पेशली ज्या इन्स्टिट्यूशननी, ज्या संस्थेने मला बोलवलं होतं त्या संस्थेविषयी मला तुम्हाला काही महत्त्वाचं सांगायचं आहे. दुसरा मुद्दा जो आहे तो त्याच्याशी संबंधितच आहे, पण महाराष्ट्राच्या सत्यशोधक चळवळीशी मी त्या कॉन्फरन्समध्ये काय झालं हे कसं जोडलं आणि महात्मा फुल्यांच्या अपूर्ण क्रांतीचा विचार आणि अभ्यास एक केस म्हणून तिथं कसा मांडला त्याच्याविषयी तुम्हाला सांगायचं आहे. आणि नंतर की या अपुऱ्या क्रांतीच्या विश्लेषणानंतर प्रत्यक्षात भारतातला आत्ता सध्याचा जो माहोल आहे आणि त्या पुढं आपण काय करू शकतो, अपुऱ्या क्रांतीला पूर्णत्वाला नेण्यासाठी आपण काय करू शकतो, हा मुद्दा त्याच्यानंतर येईल. फ्रँकफर्ट स्कूल पुढचं. फ्रँकफर्ट स्कूल ही 1923ला निर्माण झालेली एक इन्स्टिट्यूट आहे की ज्याला नुकतीच 103 वर्ष पूर्ण झालेली आहेत. इन्स्टिट्यूट फॉर सोशल रिसर्च असं त्याला नाव दिलं. आणि त्यांनी आणि आणखीन एक संस्था बॉकलर फाउंडेशन म्हणून जर्मनीमधल्या, या 2 संस्थांनी एकत्रित येऊन ही कॉन्फरन्स आयोजित केलेली होती. या कॉन्फरन्सचा विषय असा होता की इमॅन्सिपेशन अँड सॉलिडॅरिटी ब्रिजिंग द गॅप्स. यामध्ये युरोपातल्या आणि एस्पेशली जर्मनीतल्या संशोधन करणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यांनी एकत्र केलेलं होतं, प्राध्यापक आणि संशोधक, की जे इमॅन्सिपेशन आणि सॉलिडॅरिटी म्हणजे मुक्ती आणि सुसंघटन असं मी नाव दिलं आहे. सॉलिडॅरिटीला मराठीत चांगला शब्द मला नाही सापडला, त्याचे अनेक अर्थ आहेत. इंग्रजीमध्ये सॉलिडॅरिटीचा जो अर्थ एक सरळ येतो तो मराठीमधनं एक असा शब्दाने मांडता येणं अवघड आहे. फ्रँकफर्ट युनिव्हर्सिटी की ज्याला गोएथ किंवा गथे युनिव्हर्सिटी असं म्हणतात, तर त्या फ्रँकफर्ट युनिव्हर्सिटीने 15-16 विद्यापीठांच्या विद्यार्थ्यांना एकत्रित करून ही परिषद आयोजित केलेली होती. आणि त्याचा विषय होता मुक्ती आणि इमॅन्सिपेशन अँड सॉलिडॅरिटी, की ज्याच्या संदर्भात अनेक संशोधन आणि कृती करणारे विद्यार्थी एकत्र आलेले होते.
फ्रँकफर्ट स्कूल पुढचं घ्या. हे फ्रँकफर्ट स्कूलचे सदस्य होते की ज्यांनी फ्रँकफर्ट स्कूलची स्थापना केली. त्यामध्ये फिलिक्स वेल, कार्ल कोर्श, होर्खहॅमर, मार्कूस, पोलॉक, अडोर्नो हे सगळे मार्क्सिस्ट होते. युरोपियन मार्क्सिस्ट, पोस्ट मार्क्सिस्ट, न्यू मार्क्सिस्ट असं म्हणता येईल त्यांना. तर या सगळ्या लोकांना असं वाटलं की अजून पुढचं आणखी हे दुसऱ्या जनरेशनमधले होते पुढे घ्या. आणि एक जो हेतू आपल्याला मिलिंद वाघ सरांनी सांगितलं की बदलता भारत हे एक व्यासपीठ, चर्चेचं व्यासपीठ व्हावं, यामध्ये सर्वांचा सहभाग असावा, चर्चा व्हावी आणि कृतीला दिशा मिळेल असं काहीतरी घडावं. तसं या सगळ्या फ्रँकफर्टर्सना वाटलं. फ्रँकफर्ट युनिव्हर्सिटीशी संबंधित असणाऱ्या वेगवेगळ्या सोशल सायन्सेसच्या आणि नॅचरल सायन्सेसच्या विभागांपैकी काही जणं यामध्ये सदस्य होते. कोणी इकॉनॉमिस्ट होतं, कोणी पॉलिटिकल सायंटिस्ट होतं, कोणी सोशलॉजिस्ट होतं, कोणी अँथ्रोपॉलॉजिस्ट होतं, कोणी फिलॉसॉफीमधलं होतं, कोणी सायकोलॉजीमधलं होतं. तर हे सगळे प्रोफेसर एकत्र येऊन यांची चर्चा अशी व्हायची. पुढं 1923ला ही संस्था उदयाला आली. तर त्यांना असं वाटत होतं की मार्क्सवाद हा कालबाह्य झालेला नाही आहे. 1923ची गोष्ट आहे, महत्त्वाचं आहे. त्या काळात त्याच्या आधी काय झालेलं होतं की 1918ला जर्मनीमध्ये साम्यवादी क्रांतीचा प्रयत्न झाला होता. मार्क्स म्हणाला होता की जगभरात सगळ्यात पहिल्यांदा क्रांती कुठं होईल तर ते विकसित देशांमध्ये होईल. साम्यवादी क्रांती विकसित देशांमध्ये पहिल्यांदा होईल. पण तसं काही झालं नाही. विकसित नसलेल्या रशिया, चायना अशा देशांमध्ये क्रांती झाली, पण मार्क्सवादी क्रांती युरोपात नाही झाली. प्रश्न होता की का बरं असं झालं, युरोपात क्रांती का नाही झाली. दुसरा प्रश्न त्यांना असं वाटत होतं की मार्क्सिझम हा आदर्श युटोपियन असा आहे, पण मार्क्सिझम सगळाच स्वीकारण्याजोगा आहे असं नाही आहे. मार्क्सिझममध्ये काही दोष आहेत, अंगभूत दोष आहेत, मर्यादा आहेत. आणि विशेषतः मार्क्सिझमच्या मर्यादा अनेक आहेत. त्या मर्यादा आपण मांडल्या पाहिजेत आणि त्याच्यावर टिप्पणी केली पाहिजे. कारण त्या कालखंडामध्ये रशिया आणि चायना यामध्ये की एक पोथीनिष्ठ कट्टर असा मार्क्सवाद हा प्रमाण मानला जात होता आणि तो स्वीकारणारे चांगले आणि न स्वीकारणारे दुश्मन. म्हणजे एम.एन. रॉयना पळून परत भारतात यावं लागलं. बरेच जण आहेत असे की ज्यांचा मार्क्सवादाचे एक साचेबद्ध चौकट स्वीकारली नाही म्हणून त्यांचा छळ झाला, त्यांना त्रास सहन करावा लागला. खूप मोठी लांबलचक लिस्ट आहे ती. सोल्जेनित्सन नावाच्या एका रशियन तत्त्वज्ञानाला तर पळून जावं लागलं रशियामध्ये. असे बरेच जण आहेत. तेव्हा मार्क्सवाद म्हणजे काय, मार्क्सवाद नव्या समाजाला उपयुक्त कसा बनवता येईल, मार्क्सवादाचा कोणता भाग महत्त्वाचा आहे, तर याच्यावर संशोधन करण्यासाठी म्हणून ते सगळे लोक आणि कंटेम्पररी सोसायटीशी मार्क्सवाद जोडायचा. युरोपातल्या त्या तत्कालीन समाजस्थितीशी मार्क्सवाद जोडून त्यातून कृतीला कशी चालना देता येईल असं अत्यंत पोटतिडकीने वाटणारे हे सगळे विचारवंत प्राध्यापक एकत्र यायचे. त्यांचा नेहमीचा विद्यापीठातला वेळ संपल्यानंतर ते एकत्र येऊन चर्चा करायचे आणि अर्थात तासनतास चर्चा करायचे. या चर्चेतून खूप मोठ्या प्रकारचं योगदान पुढं आलं. नवे विचार मांडले गेले, नवी संशोधन झाली. यांनी ती संस्था सुरू केली आणि अभ्यास करत होते, लिखाण करत होते, चर्चा करत होते. 1933ला हिटलरचा उदय झाला आणि हिटलरच्या कालखंडामध्ये की अशा सगळ्या संस्था संघटना होत्या की ज्या उघडपणे सरकारवर टीका करत होत्या, बोलत होत्या. त्यांच्यावर बारीक नजर ठेवली जाऊ लागली. त्यांची धरपकड होण्याची शक्यता निर्माण झाली. तेव्हा 1933ला त्यांनी जिनिव्हामध्ये स्थलांतर केलं. फ्रँकफर्ट स्कूलचे सगळे विचारवंत जिनिव्हाला स्थलांतरित झाले. परत त्यांना असं वाटलं की जिनिव्हामध्ये पण आपण सुरक्षित नाही आहोत. अमेरिकेमध्ये नंतर पहिल्यांदा न्यूयॉर्कला, नंतर कॅलिफोर्नियामध्ये जाऊन सेटल झाले आणि पुढची बरीच वर्ष, जवळजवळ 16-17 वर्ष तिथं होते ते. आणि नंतर 1952मध्ये जेव्हा दुसरं महायुद्ध संपलं, हिटलरचा पाडाव झाला, त्यातले बरेचसे जण परत आले, फ्रँकफर्ट स्कूलमध्ये आले. आणि नंतर 1980पर्यंत जवळजवळ
फ्रँकफर्ट स्कूलच्या 2-3 जनरेशन्सनी प्रचंड मोठं काम केलं. हजारो पुस्तकं लिहिली. क्रिटिकल थिअरी की जी चिकित्सा सिद्धांत म्हणून म्हणजे लिटरेचरमध्ये, सायकोलॉजी, अनेक वेगवेगळ्या डिसिप्लिनमध्ये वापरली जाते, ती क्रिटिकल थिअरी फ्रँकफर्ट स्कूल्सच्या या विचारवंतांनी निर्माण केली, या अभ्यासकांनी निर्माण केली. नंतर वेगवेगळ्या मुद्द्यांवर उत्तराधुनिक विचारांचा पाया त्यांनी म्हणजे पोस्ट स्ट्रक्चरलिझम आणि पोस्ट मॉडर्निझमला प्रेरणा देणारे विचार त्यांनी घडवले. डायरेक्टली त्यांचा संबंध नाही, पण इनडायरेक्टली इन्फ्लुएन्स आहे त्यांचा. पर्यावरण, स्त्रियांचे मुद्दे, नवीन सामाजिक चळवळी, ज्याला न्यू सोशल मुवमेंट्स म्हणतो, की ज्या स्टेट विरोधी नाही आहेत डायरेक्टली किंवा आर्थिक पायावर आधारलेल्या नाही आहेत, अशा सामाजिक चळवळींना नवीन सामाजिक चळवळी म्हणतात. त्या नंतर माध्यमं, संस्कृती, उद्योग, अशा अनेक मुद्द्यांवर त्यांनी विचार संशोधन केलं. पुढं प्रत्यक्षवादी विचाराला विरोध म्हणजे विज्ञानाच्या अंगानेच सामाजिक शास्त्रांचा अभ्यास केला पाहिजे, ही जी भूमिका आहे त्याला त्यांनी विरोध केला. ते म्हणाले नाही, सामाजिक शास्त्र वेगळी आहेत, सामाजिक शास्त्रांची अभ्यासाची पद्धती आणि त्याची पूर्ण ट्रीटमेंट वेगळी असली पाहिजे. नंतर ते म्हणतात की मार्क्सवाद उत्क्रांत होणार आहे आणि ती एक अभ्यास पद्धती म्हणून आपण स्वीकारली पाहिजे. एस्पेशली मार्क्सचं डायलेक्टिक्स जे आहे, द्वंद्वात्मक विरोध विचारसरणी जी आहे, की एक विचार असतो, त्या विचाराला विरोधी विचार म्हणजे थेसिस आणि अँटीथेसिस, आणि त्यांच्यात संघर्ष होतो आणि एक सुविचार तयार होतो नव्या पातळीचा, आणि त्या सुविचाराला कालांतराने मर्यादा येतात, त्याला प्रतिविचार तयार होतो, परत त्यात संघर्ष आणि पुन्हा नवा विचार, अशी एक चेन इफेक्ट त्याची चालू राहते. तर ती एक डायलेक्टिकल मेथड जी आहे, तर ती संशोधनासाठीची एक महत्त्वाची मेथड आहे असं त्यांना वाटलं. नंतर सत्ता संरचनेला आव्हान दिलं त्यांनी, एकाधिकारशाहीला आव्हान दिलं, राजकारणापासून दूर पण राजकारणाचा काय म्हणू छल करणं म्हणजे विचार करणं, त्याची चिकित्सा करणं, हे त्यांनी चालू ठेवलं. मार्क्स म्हणत होता की इन्फ्रास्ट्रक्चर महत्त्वाचं आहे, सुपरस्ट्रक्चर त्याचा वरचा भाग आहे आणि तो कमी महत्त्वाचा आहे. सुपरस्ट्रक्चर म्हणजे विचारप्रणाली, स्टेट, संस्कृती, समाज वगैरे वगैरे अशा घटकांनी. बेस स्ट्रक्चर ज्याला मार्क्स सुपरस्ट्रक्चर म्हणतो, इन्फ्रास्ट्रक्चर म्हणतो सॉरी, तर तो आर्थिक घटकांनी निर्माण होतो. म्हणजे उत्पादन, विनियोग, नंतर उत्पादन पद्धती, संसाधनं यांनी तो तयार होतो आणि तो जास्त महत्त्वाचा आहे. पाया बदलला की कळस बदलतो. आणि मार्क्सनी ऐतिहासिक विश्लेषण करताना सांगितलं होतं की वेगवेगळ्या अवस्था बदलल्या तर त्यामध्ये पाया बदलला हे महत्त्वाचं आहे. सुपरस्ट्रक्चर पायाप्रमाणे आकाराला येतं, त्यामुळे ते कमी महत्त्वाचं आहे. तर हे म्हणतात की उलट आहे, सुपरस्ट्रक्चर जास्त महत्त्वाचं. समाजाची ही जो अधोसंरचना आहे, कळस जी आहे म्हणजे विचारप्रणाली, कायदे, राज्य, संस्कृती, तर या गोष्टी जास्त महत्त्वाच्या आहेत. आणि शोषितांची बाजू घेणं, शोषितांच्या समस्यांचं विश्लेषण करणं, त्यांच्या बाजूने उभं राहून प्रस्थापितांना विरोध करणं, धुरीणत्व ज्याला हिजेमोनी म्हणलेलं आहे, ग्राम्सियन कन्सेप्ट आहे, तुम्हाला माहिती असेल ती. तर अर्थात ग्राम्सी फ्रँकफर्ट स्कूलचा डायरेक्टली सदस्य नव्हता, पण त्याच्यावर मोठं इम्प्रेशन होतं त्याचं. नंतर माध्यमामध्ये भ्रम कसे तयार होतात, खरा विवेक कसा आपण काय कुजवत ठेवलेला आहे. खरा विवेक आपला जो आहे की आपण खऱ्या अर्थाने विवेक करू शकत नाही, विचार करू शकत नाही, विवेकी विचार होत नाही आपल्याकडनं, कारण आपल्याला भ्रमित केलं गेलेलं आहे माध्यमांमुळं, टेक्नॉलॉजीमुळं. ही 1960s, 50s, 60s, 70sची गोष्ट आहे. अमेरिकेमध्ये आणि युरोपामध्ये टेक्नॉलॉजी मोठ्या प्रमाणात येत होती, माध्यमं येत होती, आणि यांनी आपल्याला कसं आपल्या विवेकशक्तीला कसं कमकुवत केलेलं आहे, त्यातनं कसे भ्रम निर्माण केलेले आहेत, या सगळ्यांची चिकित्सा ते करत होते. आणि समता, न्याय यांना दिशा देणारी कृती आपल्याला कशी आकारता येईल आणि मुक्ती कशी साधता येईल असा त्यांचा विचार होता. पुढे ही त्यांची काही महत्त्वाची पुस्तकं आहेत, आपण याच्यावर नको वेळ महत्त्वाचं आहे हे सगळं. खरं तर इरिक फ्रोम हा सायकोलॉजिस्ट होता, फ्रॉइडचा समर्थक होता, विद्यार्थी होता. मार्क्स कॉन्सेप्ट ऑफ मॅन, बरीच पुस्तकं, म्हणजे यातले एकेका अभ्यासक यांनी जवळजवळ 32 पुस्तकं लिहिली इरिक फ्रोमनी. तर अशा सगळ्या क्रिटिकल थिअरीच्या थिंकर्सनी
अनेक पुस्तकं लिहिली, विद्यार्थी घडवले, संशोधक घडवले, संशोधन प्रकल्प घेतले आणि यातून एक अभ्यासाला आणि कृतीला दिशा देणारे एक संस्कृती, एक व्यासपीठ तयार केलं. पुढे मुक्ती आणि संघटन या संकल्पना अशाच फ्रँकफर्ट स्कूलच्या अनेक वेगवेगळ्या विचारातून आलेल्या आहेत, सिद्धांतातून आलेल्या आहेत. मुक्ती म्हणजे व्यक्ती अथवा समुदाय यांनी सामाजिक, राजकीय, आर्थिक शक्तींचं वर्चस्व असलेल्या ऐतिहासिक आणि रचनात्मक चौकटीतून बाहेर येणं, याला आपण मुक्ती म्हणू शकतो. मुक्ती वैयक्तिक पातळीवर असू शकते, गटांच्या किंवा समुदायाच्या पातळीवर पण असू शकते. मुक्तीचा अर्थ सामान्यपणे स्वातंत्र्य, मुक्ती याचा अर्थ राजकीय अर्थ घेतला जातो. एखादा देश एखाद्या देशाच्या वर्चस्वापासून मुक्ती मिळवतो तेव्हा स्वातंत्र्य, लिबरेशन, इंडिपेंडन्स असा, पण त्याच्यापेक्षा हा अर्थ वेगळा, जास्त व्यापक आहे, म्हणून याला सामाजिक मुक्ती असं आपण म्हणूया. प्रत्येक मुक्ती मानवी जगाची तशी स्वतःची इतर माणसांशी असलेल्या मानवी संबंधांची पुनर्रचना करते. म्हणजे मुक्तीमध्ये पहा की गुलामीच्या संबंधांची सुद्धा एक रचना असते, तसं मुक्तीच्या संबंधांची एक वेगळी मानवतापूर्ण, समानतेवर आधारलेली, शोषण आणि हिंसा नाकारणारी एक व्यवस्था असते. ती व्यवस्था त्यांना निर्माण करायची. सुसंघटन, ज्याला सॉलिडॅरिटी म्हणलं, याला एकता म्हणता येईल, याला परस्पर विश्वास म्हणता येईल, दृढता म्हणता येईल. तर अशी ती संकल्पना आहे की जी सांगते की संघटन कशासाठी, सुसंघटन कशासाठी, तर मुक्तीसाठी. म्हणजे मुक्ती घडवायची असेल तर लोकांमध्ये अशा प्रकारचं एक वातावरण लागतं की ज्याच्यामध्ये लोक एकत्र येत आहेत, त्यांच्यामध्ये परस्पर विश्वास आहे, त्यांची विशिष्ट ध्येय धोरणं ठरलेली आहेत आणि त्यासाठी अगदी कमिटेड अशी आहेत ते. पुढं ही त्याची वैशिष्ट्य होते. दीपा रंगनाथन नावाची एक फेमिनिस्ट आहे, भारतातली आहे पण कधी बऱ्याच वेळा परदेशात पण असते ती. तर ती म्हणते, तिचा अनुभव सॉलिडॅरिटीच्या संदर्भातला खूप महत्त्वाचा आहे. सॉलिडॅरिटी म्हणजे काय, तर ती म्हणते की मी फेमिनिस्ट आहे आणि फेमिनिस्ट म्हणून मी, स्त्रीवादी म्हणून मी महिला संघटनेमध्ये काम करते, पण पर्यावरणाच्या चळवळीबद्दल मला काही फारसं माहीत नव्हतं. पर्यावरणाच्या चळवळीबद्दल मी जोडले गेलेले नव्हते. स्त्रीवादापुरतंच मर्यादित असं मी काम करत होते. पण मला एका टप्प्यावर असं वाटलं की आपण पर्यावरणाच्या मुद्द्यांचा अभ्यास करायला पाहिजे. आणि ते वाटलं का, कारण तिची मैत्रीण बर्टा नावाची एक मैत्रीण की जी पर्यावरणीय बदलांमुळं ती मृत्युमुखी पडली आणि ती स्त्रीवादी चळवळीतली होती. त्यामुळं ती म्हणाली की मी पर्यावरणाच्या प्रश्नाशी जोडली गेली आहे आणि सगळे माझ्या स्त्रीवादी मित्रमैत्रिणी पण त्याच्याशी जोडले गेले. तर पर्यावरणातल्या कार्यकर्त्यांविषयी आणि त्यांच्या चळवळीविषयी मला स्त्रीवादी म्हणून एक आस्था निर्माण होणं, हे सॉलिडॅरिटीचं चांगलं उदाहरण आहे. तेव्हा सॉलिडॅरिटीला अनेक अंग आहेत, त्यापैकी हे एक अंग आहे. तर त्या लोकांविषयी, दुसऱ्या चळवळीत काम करणाऱ्या लोकांविषयी समवेदना वाढवणारी गोष्ट, त्यांचं कौतुक, अभिवादन करणारी गोष्ट, ही सुद्धा सॉलिडॅरिटी म्हणून म्हणता येऊ शकते. जगभरातल्या या मुक्तिदायी संघटना, आंदोलनं अलीकडच्या काळात झालेली, ब्लॅक लाईव्ज मॅटर आहे, अमेरिकन गुलामगिरीतून मुक्तीचा एल्गार म्हणजे इमॅन्सिपेशन डिक्लरेशन जे काय आहे 1873मधलं, की ज्याच्यातून गुलामीतून अमेरिकन सिव्हिल वॉर जे आहे, तर त्याच्यानंतरचे जे घोषणापत्र झालं ते ब्लॅक लाईव्ज मॅटर ही अगदी अलीकडे घडलेली घटना आहे. या प्रकारच्या अनेक घटना आहेत की ज्या मुक्तिदायी आंदोलनं म्हणून ज्यांचा उल्लेख करता येईल. अनेक आहेत अशा, या मोठ्या आपल्याला माहिती असणाऱ्या आहेत, पण अशा सॉलिडॅरिटी ऑर्गनायझेशन, सॉलिडॅरिटी स्ट्रगल्स ज्यांना म्हणता येईल, अशा अनेक चळवळी अलीकडच्या काळात आहेत. युरोपामध्ये जास्त प्रमाणात आहेत. पुढं नेक्स्ट. सत्यशोधक चळवळ ही एक सॉलिडॅरिटी आणि इमॅन्सिपेशन स्ट्रगल्स म्हणजे मुक्ती आणि सुसंघटनाच्या लढ्यांचा एक केस, एक व्यष्टी म्हणून मी ही मांडणी केलेली होती. काय वेगळेपण आहे या चळवळीचं, तर
सुधारणा काळातील क्रांती आहे ही, हे वेगळेपण आहे. त्या काळामध्ये महात्मा फुल्यांच्या काळामध्ये भारतामध्ये सुधारक होते, सुधारणा करणाऱ्या संघटना उदयाला आलेल्या होत्या, ब्राह्मो समाज, प्रार्थना समाजसारख्या. पण क्रांतिकारी विचार मांडणारे महात्मा फुले होते. त्यामुळं महात्मा फुले हे समकालीन सुधारकांपेक्षा खूप वेगळे आहेत. पितृसत्ता, जात संरचना, श्रेणीबद्धता, श्रमिक मूल निवासी संस्कृतीची चिकित्सा करणं, त्यांची नवी मांडणी, त्यांची पुनर्रचना करणं, नंतर भविष्य घडवण्याचा द्रष्टेपणा आहे त्यांना. बळी राज्य घडवायचं आहे, समतेवर आधारलेलं न्यायाचं राज्य आणायचं आहे, करुणा, समता, मानवी मुक्तीचा पाठपुरावा करायचा आहे. मार्क्सवादाचे फुले समकालीन होते. म्हणजे फुले आणि मार्क्स यांच्यामध्ये हार्डली एक 8-10 वर्षाचा फरक असेल त्यांच्या जन्माच्या. त्यांचा कालावधी जवळपास सारखा आहे. आणि योगायोग असा की मार्क्स ज्या तोडीचं तत्त्वज्ञान मांडतो त्याच तोडीचं तत्त्वज्ञान फुले मांडतायत. तशाच प्रकारचं बरेच साम्य दाखवणारे अनेक मुद्दे मांडता येतील. आणि दोघांची पार्श्वभूमी वेगळी, अभ्यास वेगळा, पण पहा की हे खूप लक्षणीयरित्या जाणवतं की दोघांच्या मांडणीमध्ये बरंच साम्य. प्रश्नांच्या मागे रचना आहेत याची जाणीव फुलेंना होती की एक एक प्रश्न सुटा नाही आहे. प्रश्नांच्या मागे मोठी गुंतागुंत आहे रचनांची, समाज रचनांची, अर्थरचनांची, राजकीय संरचनांची, आणि ती आपल्याला बदलायची आहे याचं भान फुल्यांना होतं. म्हणून पुनर्रचना आवश्यक आहे आणि म्हणून क्रांतिकारी मांडणी आहे फुलेंची. तर विरोधक शत्रूची स्पष्ट जाणीव आहे. कोण विरोधक आहेत माहिती आहे, त्यांना अगदी पिन पॉईंट करून आयडेंटिफाय केलं आणि यांना नामोहरम केल्याशिवाय, यांना खणून काढल्याशिवाय आपल्याला क्रांती घडवता येणार नाही याची जाणीव त्यांना होती. आणि सर्वसमावेशक कृती की ज्यामध्ये शिक्षणापासून, कायद्यापासून, धोरणांपासून, योजनांपासून अनेक प्रकार किंवा पर्यायी सांस्कृतिक कृती देणं. विधिव्रतवैकल्य नाकारली आहेत हिंदू धर्मातली, पण समानतेची विधिव्रतवैकल्य फुल्यांनी मांडलीत सार्वजनिक सत्यधर्मामध्ये. बाकी हा असा अनेक कृतींना सामावून घेणारी ही चळवळ होती. आणि मुख्य म्हणजे की नकार, कशाला नकार आणि कशाला योग्य मानलं आहे याचं क्लिअर डिस्टिंक्शन होतं, स्पष्टता होती त्यामध्ये. बरोबर. 1918 पासून महाराष्ट्रामध्ये तुम्हाला माहिती आहे की ब्रिटिशांचं वर्चस्व आलं. त्याआधी पेशवाई संपली, आणि पेशवाई संपली असली तरी ब्राह्मणी राजवट आणि ब्राह्मणी प्रभाव मात्र टिकून होता. पेशवाईतल्या आपल्याला अस्पृश्यतेच्या अनेक गोष्टी माहिती आहेत की कमरेला झाडू लावणं, गळ्यात मडकं आणि बरंच काही की अस्पृश्यतेचा कडेलोट झालेला असा कालखंड होता तो. विषमता खूप मोठ्या प्रमाणावर होती. आणि पेशवाई गेली आहे, ब्रिटिशांचं राज्य आलं आहे, आणि ते म्हणजे काय मायबाप ब्रिटिश की जे अनुकूल परिवर्तन घडवू शकणारे असे आहेत. पण असं असून सुद्धा की ब्राह्मणशाही मात्र तिला हादरा बसलेला नव्हता. कारण सामाजिक क्षेत्रामध्ये ढवळाढवळ करायची ब्रिटिशांची फारशी हिंमत होत नव्हती. तेव्हा या सगळ्या सामाजिक, आर्थिक, राजकीय वर्चस्वाच्या पातळीवर ब्राह्मण वर्चस्व राखून होते. कोणी पुजारी म्हणून, कोणी खोत म्हणून, कोणी कुलकर्णी म्हणून, कोणी अधिकारी म्हणून वेगवेगळ्या पातळीवर त्यांचं वर्चस्व ग्रामीण भागापासून ते शहरातल्या सगळ्या यंत्रणांमध्ये होतं. ब्राह्मणवाद म्हणजे काय, तर ब्राह्मणवाद ही एक गुलामीची व्यवस्था आहे असं आंबेडकर म्हणतात. की इथं ब्राह्मणांनी आपलं उच्च दर्जा आणि वर्चस्व गाजवण्यासाठी कनिष्ठ जातींची उतरंड तयार केलेली आहे, शिवाय पितृसत्ता पण तयार केलेली आहे, आणि हे शोषण करून आपण आपलं स्थान राखायचं आणि फायदे मिळवायचे अशी ती व्यवस्था आहे. तर ती ब्राह्मणशाही हा आपला शत्रू नंबर 1 आहे असं फुले मानतात. आणि मग त्यांच्यापासून मुक्ती, या ब्राह्मणशाहीपासून मुक्ती, ब्राह्मणशाहीचंच अंग असलेल्या पितृसत्तेपासून मुक्ती, हे त्यांचं आयुष्यातलं ध्येय बनलं. आणि त्यासाठी आपल्याला एकट्याने काम करता येणार नाही, याच्यासाठी संघटित कृतीची गरज आहे. आणि असं म्हणून त्यांनी सॉलिडॅरिटी जी निर्माण केली, बांधली, तर ती यासाठी बनली. पुढे या चळवळीची उद्दिष्ट
हे नारायण नगरकरांनी त्यांच्या एका अहवालामध्ये ही उद्दिष्ट मांडलेली आहेत. त्याला एक उद्दिष्ट मी जोडलेलं आहे, बाकीची 4 उद्दिष्ट त्यांची आहेत. पहिलं, दुसरं, तिसरं आणि 5वं अशी ही 4 उद्दिष्ट त्यांनी मांडलेली आहेत नगरकरांनी. पहिलं की सर्व प्रकारच्या असमानता नाकारून समतावादी सत्य आधारित समाज स्थापन करणे. दुसरं, सत्यशोधक समाजाच्या विचारसरणीवर आधारित ब्राह्मणवादी सामाजिक सांस्कृतिक संरचना नाकारणे आणि त्या जागी वंचितांच्या तसेच मानवतेच्या बाजूनी नवीन संरचना प्रस्थापित करणे. तिसरं, पितृसत्ता आणि ब्राह्मणवादापासून स्त्रिया, शूद्र आणि अतिशूद्र यांना मुक्त करणे. चौथं, ब्राह्मण वर्चस्व असणाऱ्या राष्ट्रवादी चळवळीला विरोध करणं. पहा की सार्वजनिक सभेची स्थापना फुल्यांच्या आधी झालेली होती पुण्यामध्येच. त्यानंतर काँग्रेसची पण स्थापना झालेली होती फुल्यांच्या हयातीतच. आणि एक राष्ट्रवादी चळवळ ही मूळ धरू लागलेली होती. आणि फुले म्हणजे अगदी लहुजी वस्ताद की ज्यांच्या तालमीत फुले जायचे लहानपणापासून, म्हणजे अगदी लहानपण नाही म्हणून पौगंड अवस्थेमध्ये जायचे. आणि तेव्हा राष्ट्रवादाचं एक भूत फुल्यांच्या पण अंगात होतं. पण फुले त्यातनं बाहेर आले आणि त्यांना लक्षात आलं की हा जो राष्ट्रवाद आहे सार्वजनिक सभेचा किंवा काँग्रेसचा त्या काळातल्या, तो ब्राह्मणी राष्ट्रवाद आहे. त्यांना ब्रिटिश नको आहेत आणि ब्रिटिशांच्या जागी आपली सत्ता, ब्राह्मणांची सत्ता एस्टॅब्लिश करायची. तेव्हा हा राष्ट्रवाद हा सर्वसामान्य भारतीयांचा राष्ट्रवाद नाही आहे. त्यामुळं या राष्ट्रवादाला आम्ही विरोध करतो याची स्पष्ट स्वच्छ जाणीव फुल्यांना होती आणि ती अनेक ठिकाणी त्यांनी मांडलेली. आणि स्थानिक स्वदेशी एतद्देशीय परंपरांचं पुनरुज्जीवन करून बळीराज्य घडवायचं. एक पर्यायी सांस्कृतिक क्रांती म्हणजे गेल ओमवेट की ज्यांनी आयुष्यभर फुल्यांच्या चळवळीचा तत्त्वज्ञानाचा अभ्यास केला, त्यांच्यावर PhD मिळवली. सोशॉलॉजिस्ट होते, अमेरिकन सोशॉलॉजिस्ट. त्यांचं कल्चरल रिव्हॉल्ट इन कॉलोनियल इंडिया, कॉलोनियल सोसायटी हे पुस्तक खूप महत्त्वाचं आहे. फुल्यांचा अभ्यास करणाऱ्या प्रत्येकाने ती वाचलंच पाहिजे. त्याचं मराठी व्हर्जन पण आलेलं आहे. तर अशा प्रकारची सांस्कृतिक क्रांती ही घडवायची होती. पुढं नेक्स्ट, आदर्श समाजाचं स्वप्न. फुले सश्रद्ध होते, फुले देव मानत होते. पण तो देव मूर्तीतला देव नव्हता, तो हिंदू देव किंवा मुस्लिम देव किंवा ख्रिश्चन देव नव्हता. तो निर्मिक नावाचा एक देव आहे की ज्यांनी ही सृष्टी घडवली, त्या एका देवावर विश्वास आहे असं फुले म्हणायचे. आणि पहा की पूर्ण म्हणजे दैववाद पूर्णतः नाकारला असता तर कदाचित फुल्यांना स्वीकारलं गेलं नसतं. म्हणजे फुले आणि शाहू आणखीन समाजसुधारकांच्या त्या काळातल्या काही मर्यादा होत्या की त्या कालखंडामध्ये पूर्णपणे नास्तिकवाद जर फुल्यांनी मांडला असता तर तो कदाचित स्वीकारला गेला नसता. फुलेंनी निर्मिक मानलेला होता आणि त्या निर्मिकाच्या अंगाने समानता, स्वातंत्र्य, सर्व मानवी मूल्य ही साकारता येतील असा ठाम विश्वास होता. एकच देव आहे, तो निर्मिक आहे आणि त्याची कुठलीही पूजा बिजा करायची गरज नाही. आणि सर्व प्रकारचे त्याचे विधिव्रत वैकल्य आहेत, पण ती अत्यंत साधी प्रार्थना म्हणण्यासारखी, हात जोडून प्रार्थना. अगदी सत्यशोधक समाजाचे सदस्य म्हणून तुम्हाला जर स्वीकारायचं असेल तर शिवाजी महाराजांचा जसा स्वराज्याच्या एक सैनिक मावळा जेव्हा येतो स्वराज्याचा नवीन सदस्य म्हणून, तेव्हा बेलभंडारा उचलून शपथ घ्यायचा, तशी बेलभंडारा उचलून शपथ घ्यायची प्रथा सत्यशोधक समाजामध्ये पण होती. तेव्हा अशा प्रकारचा निर्मिक एक आहे आणि सगळेजण आपण त्याचे पाईक आहोत. इथं रिफॉर्मिस्ट मुवमेंट जी आहे युरोपातली, मार्टिन ल्युथर, केल्विन वगैरे, तर त्यांचा खूप मोठं इम्प्रेशन महात्मा फुल्यांवर होतं. महात्मा फुलेंनी इंग्रजीचा चांगला अभ्यास केलेला होता, शिक्षण बऱ्यापैकी झालेलं होतं. थॉमस पेन आणि अत्यंत महत्त्वाचे त्या काळात उपलब्ध असलेले इंग्रजी ग्रंथ त्यांनी वाचलेले होते. मार्क्सचा मात्र काही संबंध नव्हता, मार्क्सचा काही रेफरन्स त्यांच्या याच्यात आढळत नाही. देव आणि मानव यांच्यात कुठल्याही प्रकारचा मध्यस्थीला नकार, जाती व्यवस्था आणि समाजाच्या मूलभूत 4 स्तरीय वर्णव्यवस्थेला, त्याच्या विभाजनाला नकार, आणि मानवाचं श्रेष्ठत्व त्याच्या गुणांनी
स्पष्ट होतं, जातीने नाही. समानता, माणुसकी, स्वातंत्र्य, बंधुता यावर निष्ठा, साध्या स्थानिक परंपरांचं पुनरुज्जीवन, तो मुद्दा आला होता. महात्मा फुलेंची सामाजिक चिकित्सा महत्त्वाची आहे. बाकी काय होतं, विचार एक एकटा असतो, विचार अनुभवातनं येतो आणि अनुभव म्हणजे एखादा कृतिशील विचारवंत, ऑर्गॅनिक इंटलेक्च्युअल म्हणू आपण, की तो जेव्हा अनुभवांना विचाराच्या काय म्हणू चक्रामध्ये टाकून घुसळतो त्याला, तेव्हा त्यातून एक विचार तयार होतो आणि त्या विचारांची अत्यंत सुसंगत अशी मांडणी जेव्हा तो तयार करतो ना, तेव्हा ती विचार प्रणाली बनते, ती आयडिओलॉजी बनते. महात्मा फुल्यांनी अनुभवांची अशी एक खूप मोठी लांबलचक की जी लिखाणातून, वाचनातून, स्वतःच्या वैयक्तिक अनुभवातून तयार केलेल्या अशा विचार प्रणालींना एकत्र गुंफलं आणि त्याचा फुलेवाद तयार झाला. फुलेवाद ही आयडिओलॉजी अशी आली आणि मग त्या आयडिओलॉजीची वेगवेगळी रूपं, ही वेगवेगळे अनुभव हे लोकांसाठी म्हणून मांडले. म्हणजे हे एका अर्थाने ते त्यांचं वैयक्तिक स्वतःचं चिंतन होतं. ब्राह्मणेतर सत्यशोधक चळवळीतल्या सदस्यांचं ओरिएंटेशन होतं आणि लोकांसाठी म्हणून पण हे लिखाण होतं. अनेक पुस्तकं लिहिलेली आहेत. मी याच्यावर प्रत्येक पुस्तकात फुले काय म्हणतात याच्यावर मला बोलायचं नाही आहे फारसं, कारण ते म्हणजे आपण वेळ खूप जाईल. अदरवाईज महत्त्वाचं आहे हे सगळं, पण वेळ खूप जाईल. सार्वजनिक सत्यधर्म की ज्याच्यामध्ये त्यांनी सत्य म्हणजे काय, सत्यधर्म म्हणजे काय, आदर्श समाजरचना आपल्याला कशी हवी आहे त्याची मांडणी केली. पुढे जाऊया. हां, ब्राह्मणी वसाहतवादातलंच म्हणजे मी मार्क्सची तुलना केली. मार्क्सनी जसे आहेरे आणि नाहिरे वर्ग मांडले, तसं फुलेंनी आहेरे आणि नाहिरे भारतीय कंडिशनमधले वर्ग मांडले. त्यामध्ये ब्राह्मण भटजी, सावकार व्यापारी शेठजी आणि ब्रिटिश नौकरशाहीचे लोक लाठजी, शेठजी, भटजी आणि लाठजी असा एक आहेरे वर्ग मांडला. आणि दुसरा शोषित वर्ग, तो स्त्री, शेतकरी, कष्टकरी, शूद्र आणि अस्पृश्य, अतिशूद्र असा. स्त्री, शूद्र, अतिशूद्र असा एक शोषितांचा वर्ग, शोषक आणि शोषित असे दोन वर्ग त्यांनी पाहिलेले होते. आणि यामध्ये शोषितांची बाजू ठामपणे घेऊन शोषकांना विरोध अशा प्रकारचं स्वरूप होतं. संघटन, आता कुठलाही एखादा चळवळीची उद्दिष्ट ठरलेली होती, कशासाठी कोणासाठी लढायचं, काय उद्दिष्टाने लढायचं ते स्पष्ट झालेलं होतं. पण मग त्याच्यासाठी संघटित झाल्याशिवाय आपल्याला यश मिळणार नाही. तर ती संघटना निर्माण, आर्य समाज, प्रार्थना समाज वगैरे सारख्या समाज संघटना ऑलरेडी अस्तित्वात आलेल्या होत्या काही प्रमाणात. आणि महात्मा फुल्यांना असं वाटलं की चळवळीसाठी जर आपल्याला काम करायचं असेल तर संघटन हे महत्त्वाचं आहे. तर हे संघटन 1873मध्ये सत्यशोधक समाज हा स्थापन करून त्यांनी केलं. देव नाही, समता आहे, जात नाही, ब्राह्मणी कर्मकांड नाही, सत्यावर निष्ठा आहे आणि त्या निष्ठेने सत्यशोधक समाजाची आयडिओलॉजी वाचलेली आहे, माहिती आहे, स्वीकारलेली आहे, मग शपथ घ्या आणि मग सदस्यत्व. वेगवेगळ्या जाती जमातीचे लोक त्यात सामील झालेले होते. यामध्ये प्रामुख्याने माळी जातीच्या सदस्यांचा जास्त मोठ्या प्रमाणात सहभाग होता, कारण महात्मा फुले स्वतः माळी होते. अगदी म्हणजे तेलगू, आंध्र प्रदेशातले सुद्धा माळी म्हणजे रामय्या, व्यंकय्या, अय्यावारू, लिंगू असे. पण माळ्यांच्या व्यतिरिक्त बाकीचे पण वेगवेगळ्या जातीचे लोक होते. दलित पण होते त्यामध्ये आणि मुस्लिम पण होते. आणि असं सांगितलं होतं की सगळ्यांसाठी ही सत्यशोधक समाज सगळ्यांसाठी खुला आहे. त्यात डिव्हिजन ऑफ लेबर पण झालेलं होतं. कुणी कुठलं काम करायचं, संघटना खूप स्ट्रॉंग, ऑर्गनाइज्ड अशा पद्धतीची होती. महात्मा फुले स्वतः शेतकरी असल्यामुळं महात्मा फुले आणि भालेकर हे शेतकरी होते आणि शेतीचे प्रश्न चांगले माहिती होते, म्हणून त्यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर
उद्बोधन करण्याचं काम स्वतःकडे घेतलं या सगळ्यांनी. नारायण मेघाजी लोखंडे आणखीन काही लोक त्यांच्याकडं कामगार संघटनेचं काम दिलं, कामगारांवर काम करा. शूद्रातिशूद्रांचं वर फोकस करून एस्पेशली दलित वंचित गटांकडं गोपाळबुवा वलंकर, रामशेठ उरावणे यांच्याकडे ते काम दिलं गेलं. कारण गोपाळबुवा वलंकर कोकणातले दलित समुदायातलेच होते. खूप चांगलं संघटन होतं, खूप चांगला अभ्यास होता गोपाळबुवा वलंकरांचा. महिलांच्या प्रश्नावर स्वतः सावित्रीबाई फुले, फातिमा शेख, ताराबाई शिंदे, तानुबाई बिर्जे. ताराबाई शिंदेंचं स्त्री पुरुष तुलना आपल्याला माहिती आहे. तानुबाई बिर्जेंचं एक वर्तमानपत्र त्यांनी सुरू केलेलं होतं. सावित्रीबाईंचं काम आपल्याला माहिती आहे. तर असं एक कामाचं एक साधं श्रमविभागणी किंवा डिव्हिजन ऑफ लेबर त्यांचं होतं. पुढं नेतृत्व मी आत्ता सांगितलं की हे सगळे लोक होते. भालेकर, लोखंडे, अय्यावारू, विश्रामरामजी घोले, रामशेठ उरावणे, नारायण नगरकर. आणि यामध्ये ब्राह्मण पण होते, मोठ्या प्रमाणात ब्राह्मण सहकारी होते. त्यातले काही फुलेंचे अगदी लहानपणापासूनचे मित्र पण होते. पुढं राजर्षी शाहूंच्या सहभागानंतर मुकुंदराव जाधव, भास्करराव जाधव, मुकुंदराव पाटील, अण्णासाहेब लठ्ठे बरेच जण असे एक आले. आणि जेथे जवळकरांचा टप्पा हा तिसरा टप्पा म्हणता येईल, तिसरी जनरेशन म्हणता येईल. पुढं सामुदायिक कृती. आता पहा, उद्दिष्ट ठरली, संघटना पण झाली. आता संघटना आहे, आयडिओलॉजी पण आहे. सामाजिक चळवळीसाठी हे सगळे महत्त्वाचे घटक आहेत. उद्दिष्ट, संघटन, उद्दिष्ट संघटन झाले, नेतृत्व आहे. हां, आणि आता काय हवं आहे की प्रत्यक्ष उद्दिष्ट साध्य करायचे तर कृती पाहिजे ना, मोबिलायझेशन पाहिजे, मोबिलायझिंग ॲक्टिव्हिटीज पाहिजे. तर या मोबिलायझिंग ॲक्टिव्हिटी महात्मा फुल्यांच्या सहकार्यांनी एकत्रित येऊन तयार केलेल्या होत्या. खूप डायव्हर्स होत्या त्या. त्यामध्ये विवेकाचं जागरण करणं, माहिती देणं. आता पहा की सुरुवातीच्या टप्प्यात महात्मा फुल्यांना असं जाणवलं की आपण म्हणजे भाषणं द्यावीत, लोकांशी बोलावं. पण अशा भाषणांमध्ये ग्रामीण भागातले लोक फार प्रतिसाद देत नव्हते. हे लक्षात आल्यानंतर मग सत्यशोधक जलसे सुरू झाले की गाणी, नाट्यमयरित्या सादर करणं हे महात्मा फुलेंनी इन्व्हेंट केलेलं आहे. म्हणजे सत्यशोधक समाजाने इन्व्हेंट केलेलं आहे. नंतर ते आंबेडकरी चळवळीत पण आलं. तर गाणी, नाट्यमय रूपात विषय सादर करणं. म्हणून मग पहा ब्राह्मणाचे कसब वगैरे सारख्या म्हणजे मराठीतली नाट्यमय मांडणी, पहिली नाट्यमय मांडणी महात्मा फुलेंनी केली असं म्हणलं. पहिलं नाटक तृतीय रत्न महात्मा फुले यांच्या नावावर आहे. नंतर जागरूकता निर्माण करण्यासाठी लेखन, भाषणं हे महत्त्वाचे. एका सुरुवातीच्या टप्प्यात असं वाटत होतं महात्मा फुलेंना की लिखाण आणि वर्तमानपत्र आपण काढायच्या फंदात पडू नये. कारण आपले सगळे अनुयायी जे आहेत, ज्या शूद्रातिशूद्रांसाठी आपण काम करतो ते वाचू शकत नाहीत. पण नंतर एका टप्प्यावर त्यांना लक्षात आलं की लेखन केलं पाहिजे. आणि मग पुढं अनेक वर्तमानपत्र ब्राह्मणेतर चळवळी निर्माण केली. मग खरं स्वातंत्र्य म्हणजे काय, शोषण कसं होतं, मग अशा अनेक मुद्द्यांची उकल त्यांनी आपल्या लिखाणामध्ये केली. अनेक मुद्द्यांवर त्यांनी प्रतिक्रिया दिल्यात की अगदी तो इंग्लंडचा राजकुमार येणार होता, तर त्याला एका साध्या कष्टकऱ्याच्या वेशामध्ये जाऊन की भारत तू समजतोय तसा नाही आहे, हा माझ्यासारखा फाटका आहे, हे सांगणाऱ्या अशा छोट्या छोट्या घटनांमधून महात्मा फुलेंनी आपली कृती आकारलेली होती. हंटर आयोगाला लिहिलेल्या पत्रात खडसावलं होतं ब्रिटिश सरकारला. महात्मा फुलेंवर एक मोठी टीका होत होती की ते ब्रिटिश धार्जिणे आहेत, ब्रिटिशांची बाजू घेणारी आहेत. आगरकर त्यांना रेव्हरंड फुले म्हणायचे उपहासाने. पण असं नव्हतं. महात्मा फुले ब्रिटिशांचे हस्तक वगैरे बिलकुल नव्हते, ब्रिटिशांचे टीकाकार होते. खूप वेगवेगळ्या पातळ्यांवर ब्रिटिशांना खडसून काढलेलं आहे त्यांनी, त्यांच्या धोरणांना विरोध केलेला आहे.
तर त्यापैकी हंटर आयोगाचं पत्र हे खूप गाजलेलं आहे. हे माहिती असेल तुम्हाला की शिक्षणाची प्रक्रिया ही वरून खाली नको आहे, खालून वर जाणारी असली पाहिजे. तळागाळातल्या लोकांवर प्राथमिक शिक्षणावर फोकस तुमचा असला पाहिजे हे त्यांनी ठणकावून सांगितलं. शेठजी, सावकार, भटजी, लाटजी यांच्याकडून होणाऱ्या शोषणाच्या मुद्द्यांवर कृती करणे, अशा प्रकारची कृती ही अनेक पातळ्यांवर केलेली आहे. उदाहरणार्थ तो महात्मा फुले आणि सावित्रीबाईंनी नाभिकांचा संप घडवून आणला, ही एक कृती आहे. अशा अनेक प्रकारच्या कृती त्यांनी केल्या की ज्या या ब्राह्मणी पितृसत्ताक व्यवस्थेला विरोध करणाऱ्या कृती होत्या. त्यातून एक दबाव निर्माण करणं, पर्याय देण्याचा प्रयत्न करणं, ही त्यांची तळमळ सतत दिसत होती. पर्यायी समाज घडवण्याची कृती यामध्ये सत्यशोधक विवाह, म्हणजे वेगवेगळ्या आंतरजातीय विवाह घडवणं, नंतर असे विवाह ब्राह्मणांशिवाय घडवणं की वेगवेगळ्या जातीचे, म्हणजे अगदी कुठल्याही जातीचे ब्राह्मण तिथेही होऊ शकतात. आणि ते ब्राह्मण मंत्र म्हणतील, ते मंत्र कसले हो, ते मंत्र म्हणजे प्रार्थना, समतेच्या, स्वातंत्र्याच्या प्रार्थना असणारे ते मंत्र. त्या मंत्रांचा उल्लेख त्यांनी सार्वजनिक सत्यधर्म या पुस्तकामध्ये केलेला आहे, सविस्तरपणे केलेला आहे. आंतरजातीय विवाह, नवे आदर्श, शिवाजी राजांना एक आदर्श म्हणून मानलं. आता पर्यायी संस्कृती तुमची निर्माण करायची आहे, तर त्या पर्यायी संस्कृतीचे आदर्श तयार करावे लागतील ना. महात्मा फुल्यांचा शिवाजी महाराजांचा पोवाडा जो आहे, तर त्या पोवाड्यामध्ये कुळवाडी भूषण म्हणलेलं आहे. म्हणजे तू मोठा राजा, क्षत्रिय राजा नाही आहेस शिवाजी राजा, तर तू आमच्यासारख्या कष्टकरी लोकांचा राजा आहेस. बाकी ही अशी शिवाजी महाराजांची इमेज तयार करणं ही मोठी गोष्ट होती. बळीराजा की जो राक्षस ठरवला आर्य, महात्मा फुलेंनी आर्यभटांच्या इतिहासाचं, जसं मार्क्सनी हिस्टॉरिकल मटेरियलिस्टिक इंटरप्रिटेशन ऑफ हिस्ट्री असं केलेलं आहे, किंवा ज्याला डायलेक्टिकल हिस्टॉरिसिझम म्हणले गेलेलं आहे. तर असा इतिहास खणून काढलेला आहे फुल्यांनी सुद्धा. आणि त्यामध्ये मग ब्राह्मण हे कोण होते, कुठून आले, आर्यभट आले, ती थिअरी आहे. त्या काळात उपलब्ध असणाऱ्या साधनांवर आधारलेली आहे, ती खरी आहे असं ठामपणे नाही म्हणता येणार. त्यात अनेक दोष पण आहेत त्या मांडणीमध्ये, पण तशी एक थिअरी त्यांनी मांडली आणि सांगितलं की या ब्राह्मणवादाची अशी परंपरा आहे. हे ब्राह्मणवाद इतद्देशीय लोकांना गुलाम बनवलं आहे त्यांनी, आणि ते एस्टॅब्लिश झालेले आहे. तर त्या ब्राह्मणवादाला नाकारायचं असेल, त्या परंपरा नाकाराव्या लागतील. तेव्हा जात, वर्णव्यवस्था, पुनर्जन्म, कर्मकांड, कर्मसिद्धांत सगळ्यांनाच नाकारावं लागेल तुम्हाला. आणि असं नाकारून आता पहा की असं एक वातावरण एका बाजूला होतं, पण दुसऱ्या बाजूला महात्मा फुले हे मानवतेचा इतका खंदा पुरस्कर्ता असा होता की, म्हणजे गांधींना असं म्हणलं होतं आईन्स्टाईननी की असा हाडामासाचा माणूस होऊन गेला आहे, हे लोकांना पुढच्या पिढीला खरं वाटणार नाही. मला वाटतं की ते फुल्यांच्या बाबतीत पण म्हणता येईल की अपार करुणा होती की ब्राह्मण हे अँटिथेसिस, शत्रू म्हणून आहेत ते, पण ब्राह्मण व्यक्ती म्हणून किंवा असा तिरस्कार नव्हता त्यांचा. ब्राह्मणशाहीला विरोध आहे, ब्राह्मण व्यक्तीला विरोध नाही. तेव्हा त्या ब्राह्मणी परंपरांचे बळी असणाऱ्या ब्राह्मण स्त्रियांसाठी त्यांनी सुतिकागृह सुरू केलेलं होतं की ज्यामध्ये फुलेंनी जवळजवळ 32 बाळंतपणं स्वतःच्या घरात केली. आणि मुख्यत्वे सगळ्या ब्राह्मण स्त्रिया होत्या की तुम्हाला माहिती आहे की विधवा झाल्यानंतर त्यांना वाळीत टाकलं जायचं, आणि ब्राह्मण पुरुषांच्या वासनेच्या बळी पडलेल्या स्त्रियांचं बाळंतपण कसं करायचं, मग अशा वेळी त्या आत्महत्या करायच्या. तर त्यांनी बोर्ड लावला होता आपल्या घरासमोर की अशी आत्महत्या नका करू, आमच्या घरी या, मोकळे व्हा आणि निघून जा, मुलांना सोडून जा आमच्याकडे. 32 बाळंतपणं केली महात्मा फुलेंनी, सावित्रीबाईंनी. तेव्हा की ही पुनर्रचना करताना शोषित कोण आहे, व्यवस्थेचे शोषित कोण आहे, तर त्याचं चांगलं भान होतं त्यांना आणि कुणासाठी आपण काम केलं पाहिजे. दुसरा टप्पा
हा 1910 सॉरी एक स्लाईड राहिली मधली. दुसरा टप्पा झाला का? ओके ठीक आहे. पहिला टप्पा हा 1890 साली संपतो. फुले जेव्हा मृत्युमुखी पडतात. फुल्यांचं जाणं हे धक्कादायक होतं चळवळीसाठी. पण फुल्यांच्या नंतर भालेकर आणि आणखीन बरेच लोक हे नंतर लगेचच काही कालखंडात गेले आणि त्यामुळं चळवळीला मोठा सेटबॅक बसला. 1901 ते 1907-08 पर्यंत 9 पर्यंत जवळजवळ सत्यशोधक चळवळ ही थंडावलेली होती. नेतृत्व नाही, ॲक्टिव्हिटी फारशा नाही. तर या टप्प्यामध्ये राजर्षी शाहूंची एंट्री झाली 1910च्या आसपास, 9-10च्या आसपास. तेव्हा या चळवळीला पुन्हा भरारी मिळाली आणि हा दुसरा टप्पा सुरू झाला. या टप्प्यामध्ये म्हणजे शाहू महाराजांना सत्यशोधक चळवळीमध्ये काय रस? कारण शाहू महाराज डायरेक्टली सत्यशोधक नव्हते, ते आर्य समाजिस्ट होते. सत्यशोधक चळवळ त्यांना महत्त्वाची वाटली कारण वेदोक्त प्रकरण 1901 ते 1905 या कालखंडामध्ये महाराष्ट्रामध्ये शाहू महाराजांना क्षत्रिय आयडेंटिटी नाकारणारी ब्राह्मणांची एक फळी जी कोल्हापुरात तयार झाली आणि नंतर महाराष्ट्रातल्या अनेक लोकांनी त्यात उडी घेतली, टिळकांचाही. आणि त्यातून वेदोक्त प्रकरणाला माहिती असेल तुम्हाला हे की 5 वर्ष म्हणजे क्षत्रिय आयडेंटिटी मिळवणारे ब्राह्मणेतर विरुद्ध ब्राह्मण असा तो झगडा होता. त्यामध्ये म्हणजे ही ब्राह्मणशाही अत्यंत धोकादायक, तापदायक आहे आणि तिला नेस्तनाबूत करायला पाहिजे असं शाहू महाराजांना वाटत होतं. आणि त्यासाठी एक आपण वैयक्तिकरित्या काही करण्यापेक्षा एक ऑलरेडी एक कुठली तरी संघटनात्मक यंत्रणा असेल, शक्ती असेल तर ती जास्त उपयुक्त आहे असं समजून महात्मा फुलेंनी शाहूंनी, राजर्षी शाहूंनी सत्यशोधक समाजाला पाठिंबा दिला आणि पुन्हा एक ऊर्जित अवस्था आली. अनेक शाहू महाराजांचे सहकारी हे चळवळीमध्ये भाग घेऊ लागले. चळवळीला वर्षासनं मिळाली. ऑफिसेस वेगवेगळ्या ठिकाणी होते, त्या ऑफिसेसना जागा मिळाल्या, वर्षासनं मिळाली, आर्थिक पाठिंबा मिळाला आणि ती चळवळ भरात आली. शाहू महाराजांचे सहकारी D.R. भोसले म्हणजे जे कोल्हापुरात त्या काळात पोलीस ऑफिसर होते. 1912 सत्यशोधक समाजाची एक अधिवेशन नाशिकामध्ये भरलं होतं. त्यानंतर त्या टप्प्यात त्या दरम्यान D.R. भोसलेंना शाहू महाराजांनी नाशिकमध्ये पाठवलं. पोलीस ऑफिसर होते आणि इथं येऊन त्यांनी मग इथल्या आपल्या MVP जे कर्मवीर आहेत, रावसाहेब थोरात, अण्णासाहेब मुरकुटे वगैरे, या सगळ्यांना त्यांनी संघटित केलं आणि सत्यशोधक समाजाचं लोण इथं आणलं. असं वेगवेगळ्या प्रांतामध्ये झालं, वेगवेगळ्या भागामध्ये ते जाळं निर्माण झालं. सत्यशोधक समाजाची अधिवेशनं, सत्यशोधक समाजाच्या संघटना आणि कृती असा तो विस्तार सगळा वाढला. पुढं ही अधिवेशनं झालेली, त्यापैकी नाशिकचं अधिवेशन 1912 आहे. पुढं तिसरा टप्पा मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड रिफॉर्म नंतर होतो. मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड रिफॉर्म, ज्याला मॉन्टफोर्ड रिफॉर्म पण म्हणतात, तो 1917 आला आणि यामध्ये एक ठरवलं गेलं ब्रिटिशांकडनं की काही प्रमाणात राजकीय प्रतिनिधित्व भारतीयांना द्यायचं आणि त्यासाठी टप्प्याटप्प्याने हळूहळू सत्ता हस्तांतरित करायची असं त्यांनी ठरवलं. आणि त्या जेव्हा अशी राजकीय सत्ता आपल्याला मिळणार आहे असं जेव्हा व्हिज्युअलाइज झालं तेव्हा ब्राह्मणेतर चळवळीतल्या लोकांना आणि विशेषतः राजर्षी शाहूंच्या हस्तक्षेपानंतर जॉईन झालेल्या बऱ्याच लोकांना अशा राजकीय त्यांच्या जाणीवा जागृत झाल्या आणि त्यांना वाटायला की मराठ्यांसाठी किंवा आमच्या जातीसाठी, ब्राह्मणेतरांसाठी अशा राखीव जागा मिळतील आणि त्यातून आपल्याला राजकीय प्रतिनिधित्व मिळेल, अशी एक धडपड सुरू झाली. हे त्या तिसऱ्या टप्प्याचं महत्त्वाचं लक्षण. 1920 नंतर त्यामुळं त्याची सॉलिडॅरिटी, चळवळीची सॉलिडॅरिटी, एकसंगता धोक्यात आली, विस्कळीत झाली म्हणता येईल.
जेधे जवळकर नवीन नेते उदयाला आले की ज्यांनी खूप चांगलं काम केलं. महात्मा फुले यांच्या विचारांना त्यांच्याशी प्रामाणिक राहून एक खूप मोठी चांगली दिशा आणि कृती चळवळीला दिली. 1930च्या सुमारास जेधे, शंकरराव मोरे, नानासाहेब, क्रांतिसिंह नाना पाटील, अगदी जवळकर यांच्यासारखे बहुतेक लोक काँग्रेसमध्ये विलीन झाले आणि 1927 नंतर हळूहळू हे लोक काँग्रेसमध्ये सामील झाले आणि ती चळवळ संपली असं मानलं जातं. पुढं या चळवळीने ब्राह्मणेतर जनतेच्या विकासासाठी सहाय्यक संस्थात्मक रचना निर्माण केल्या गेल्या. असं एक वातावरण तयार झालं की ब्राह्मणशाहीला आपण नियंत्रित करू शकतो. ब्राह्मणशाहीचं वर्चस्व असणाऱ्या संस्थांवर आपला ताबा मिळवू शकतो. यशवंतराव चव्हाण जेव्हा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले तेव्हा या क्रांतीचं चक्र काही प्रमाणात पुढे ढकललं. एक ब्राह्मणेतर प्रमुख आला. बाकी काय इम्पॅक्ट घडवला या सत्यशोधक चळवळीने समाजावर? यशवंतराव चव्हाणांच्या आत्मचरित्रात म्हणलेलं आहे की विठाई यशवंतरावांना म्हणायची की तू मोठा होशील, मी हे तेव्हाच म्हणेन की जेव्हा तू सत्यशोधक चळवळीसारखं काही काम करशील. तेव्हा सत्यशोधक चळवळ ही ग्रामीण भागामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात एक पॉझिटिव्ह इम्पॅक्ट घडवणारी होती की सर्वसामान्य लोकांना सत्यशोधक चळवळीबद्दल आस्था निर्माण होणं, त्याच्या विचारांबद्दल आकर्षण, भले नसेल कदाचित 100% सत्यशोधक समाजाची नीतितत्व पाळता नसतील आली त्याला, पण हा एक मोठा प्रभाव घडवलेला होता. डॉक्टर आंबेडकर स्वतःला फुल्यांचे शिष्य मानतात. सत्यशोधक चळवळीचे डायरेक्टली नसले तरी त्या फुल्यांच्या परंपरेचा स्वतःला एक घटक मानतात. राजर्षी शाहू महाराज, आंबेडकर आणि अनेक लोक की यांनी सत्यशोधक समाजाच्या या कामाला पुढे नेण्याचं काम केलं. आता उदाहरणार्थ की महिलांना हक्काधिकार मिळाले पाहिजेत, प्रॉपर्टीचे अधिकार मिळाले पाहिजे, शेतीचे प्रश्न, दारिद्र्य निर्मूलन. वि स पागे यांनी 1949 मध्ये माऊली नावाच्या छोट्याशा मासिकामध्ये एक लेख लिहिला होता, रोजगाराचा हक्क. तर ते म्हणतात की रोजगाराचा हक्क हा जो मी पहिला लेख लिहिला तो आंबेडकरांच्या पार्लमेंटमधल्या डिबेटवर आधारलेला आहे. तेव्हा रोजगार हमीचे खरे जनक कोण आहेत? तर आंबेडकर आहेत. म्हणजे आंबेडकरांनी राईट टू वर्कची कल्पना की जी रशियामध्ये आधी होती ती सर्वप्रथम मांडली आणि त्याच्यानंतर पागेंनी पुढे जवळजवळ 40, 45, 50 वर्ष त्याच्यावर काम केलं आणि रोजगार हमी आकाराला आली. बाकी या अशा वंचित केंद्रित अनेक व्यवस्था, अनेक कृती, अनेक घडामोडी घडवण्यास ब्राह्मणेतर चळवळीने योगदान दिलेलं आहे. पुढे सत्यशोधक चळवळ ही 1917च्या मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड रिफॉर्म नंतर अधोगतीला वळाली असं आपण मागे सांगितलं. त्यामध्ये मराठा आणि बिगर मराठा अशी दोन शकलं झाली आणि त्यामध्ये प्रचंड भांडणं की शाहू महाराजांना बऱ्याच वेळा मध्यस्थी करावी लागली. चळवळीचं राजकीकरण झालं, पॉलिटिसायझेशन झालं. वर्गवाद हा आला. ब्राह्मणेतर त्याआधी ब्राह्मणेतर हे सगळे एकाच वर्गाचे आहेत असं होतं. पण दुसऱ्या टप्प्यामध्ये की अनेक मध्यवर्गातले आणि उच्च वर्गातले लोक ब्राह्मणेतर चळवळीत आले. ब्राह्मणेतर चळवळ ही सत्यशोधक चळवळीला उत्तर टप्प्यामध्ये, दुसऱ्या टप्प्यामध्ये मिळालेलं नामाभिधान आहे. आधी ती सत्यशोधक चळवळ, नंतर ती ब्राह्मणेतर चळवळ बनली या टप्प्यामध्ये. तेव्हा त्याला ब्राह्मणेतर चळवळ असं, नॉन ब्राह्मीण मुवमेंट असं पण म्हणतात. तेव्हा अनेक नोबेल मराठा सरदार, राव बहादूर वगैरे हे चळवळीत जॉईन झाले. अण्णासाहेब लठ्ठेंसारखे, रावसाहेब, वालचंद कोठारी, धनजी शाह कुपरसारखे इंडस्ट्रियलिस्ट त्या काळातले हे त्या चळवळीचे सदस्य बनले आणि त्यांच्यामध्ये हितसंबंधांचे ताणतणाव निर्माण होणं स्वाभाविक होतं, अगदी स्वाभाविक होतं. त्या काळामध्ये सत्यशोधक जलस्याला ब्राह्मणेतर नेते गेल्यानंतर घरी येऊन आंघोळ करायची. कारण सत्यशोधक चळवळीत म्हणजे असा उल्लेख आहे, सगळे नाही, फार क्वचित असतील, कमी असतील, पण ते आंघोळ करायचे असा उल्लेख आहे.
की म्हणजे सत्यशोधक जलस्यांमध्ये वाजंत्रीवाले जे असायचे, वाजवणारे, हे दलित असायचे. तर त्यांच्याबरोबर आपण मिसळलो म्हणून त्याचा अस्पृश्य म्हणजे स्पर्श झाला वगैरे. बाकी जे सत्यशोधक समाजाशी अत्यंत विसंगत अशा गोष्टी त्यामध्ये येऊ लागल्या. त्यांचं प्रमाण फार मोठं नव्हतं, पण येऊ लागल्या त्या. 1928 नंतर सत्यशोधक विचारसरणी मांडणाऱ्या लोकांनी हळूहळू राष्ट्रवादाकडे झुकले गेले. गांधीजींचा प्रभाव वाढत होता, स्वाभाविक होतं. टिळकांना सर्वसामान्यांना आकर्षित करता आलं नाही, पण गांधींना सर्वसामान्य लोकांना राष्ट्रवादी चळवळीकडे आकर्षित करता आलं. आणि त्याच्यासाठी वाटेल ते करण्याची तयारी होती. म्हणजे त्यांनी शेतकऱ्यांचे प्रश्न घेतले, कामगारांचे प्रश्न घेतले, दलितांचे प्रश्न घेतले, सर्वसामान्य लोकांना आकर्षक वाटतील असे सगळे मुद्दे घेतल्यामुळं काँग्रेसला पाठिंबा वाढता राहिला. गायकवाड वाडा हे ब्राह्मणी लोकांचं केंद्र होतं पुण्यातलं, तसं जेधे मॅन्शन, जेधेंचा वाडा हे ब्राह्मणेतरांचं सेंटर होतं. तिथं एकत्र येऊन यांची चर्चा चालली. तर अशा एका चर्चेमध्ये महात्मा गांधी 1927-28च्या आसपास आले आणि त्यांनी ब्राह्मणेतरांना सांगितलं की अरे तुम्ही सगळेजण काँग्रेसमध्ये या. मग तेव्हा महात्मा फुलेंची भूमिका ब्राह्मणेतरांनी सांगितली गांधींना की आम्ही यासाठी काँग्रेसमध्ये येत नाही, ब्राह्मणांची आहे काँग्रेस तुमची. महात्मा गांधी म्हणाले तेव्हा की अरे तुम्ही ब्राह्मणेतर संख्येने जास्त आहात, तुम्ही सगळेच जण काँग्रेसमध्ये आलात तर काँग्रेस तुमचीच होईल. आणि हे अशा रीतीने पटवत गेले त्यांना आणि हळूहळू ते त्यांना पटत गेलं. 1930मध्ये 30च्या आसपास प्रमुख ब्राह्मणेतर नेते स्वातंत्र्य चळवळीत सामील झालेले आणि त्यामुळं ती चळवळ संपली असं मानलं जातं पुढं. आणि मागे घ्या. डाव्या विचारसरणीचा प्रभाव पण शेवटी होता. जवळकर ज्यांनी क्रांतीचं रणशिंग लिहिलं पुस्तक, ते रशियामध्ये जाऊन आले आणि अत्यंत प्रभावित झाले होते. आधी डाव्या विचारसरणीला अगदी खडाडून विरोध करणारे जवळकर नंतर साम्यवादी बनलेले होते आणि क्रांतीचं रणशिंग, मार्क्सवादाचं तत्त्वज्ञान मराठीमध्ये इतक्या सोप्या भाषेत करणारे मला वाटतं पहिले विचारवंत ते असतील. तर असे पण आयडिओलॉजिकल क्लासेस पण त्या काळात होते. पुढे ब्राह्मण, आता सत्यशोधक चळवळ अधोगतीला का वळालं त्याचे वेगवेगळे मुद्दे पाहतोय आपण की ब्राह्मणीऐवजी ब्राह्मण विरोध अशा प्रकारची एक स्टान्स घेतला गेला. देशाचे दुश्मन वगैरे सारखी अत्यंत जळजळीत भाषा असणारी ब्राह्मण विरोधी पुस्तकं पण आली. महात्मा फुल्यांना पण अनेकांनी टीका केली की ब्राह्मणांच्या विरोधात तुम्ही फारच जळजळीत लिहिले, टीका केलेली. पण महात्मा फुले ब्राह्मण विरोधी नव्हते, ब्राह्मणी व्यवस्थेला विरोध होता, त्याच्याविषयी चीड होती प्रचंड, पण ब्राह्मणांना विरोध नव्हता. अनेक फुल्यांचे सहकारी ब्राह्मण होते, माहिती आहे तुम्हाला. त्यांच्या सहकार्याने तर म्हणजे शाळेसारखी कामं पुढे गेली. तर चवदार तळ्याचं उदाहरण आहे की ज्यामध्ये ब्राह्मणेतर नेते हे आंबेडकरांना सांगतायत की तुमच्या चवदार तळ्याच्या सत्याग्रहाला आम्ही येऊ, पण आमची एक अट आहे की तुमच्याबरोबर तुम्ही ब्राह्मणांना घ्यायला नाही पाहिजे. तेव्हा आंबेडकरांनी त्याला उत्तर दिलं आहे की तुम्हाला यायचं असेल तर या, नाही आला तरी चालेल. आमच्याबरोबर जे ब्राह्मण आमचे मित्र आहेत ते आमचे मित्र आहेत, त्यांनी आमच्या आयडिओलॉजी स्वीकारलेली आहे, ते आमच्याबरोबर असणार आहेत. तुम्हाला यायचं असेल तर या, नाही आला तरी चालेल, असं उलटपाली आंबेडकरांनी कळवलेलं होतं. तेव्हा ब्राह्मण विरोध आणि तो मुद्दा मला वाटतं इथंच कुठंतरी असेल, पण तो मी इथं सांगून टाकतो की एका बाजूला ब्राह्मण विरोध, कट्टर ब्राह्मण विरोध, आणि दुसऱ्या बाजूला ब्राह्मणांचं अनुकरण. किती पॅराडॉक्सिकल गोष्टी त्या काळात घडत होत्या ब्राह्मणेतर चळवळीमध्ये. तो प्रसंग माझ्या वडिलांचे मामा वामनराव कुलकर्णी, की जे रॉईस्ट होते, त्यांनी वेड्या मना तळमळसी नावाचं त्यांचं आत्मचरित्र प्रकाशित झालेलं आहे श्रीविद्या प्रकाशनकडून. त्याच्यातला प्रसंग हा जस्टिस पार्टी, तुम्हाला माहिती आहे ब्राह्मणेतर चळवळीचा पुढं खूप मोठा प्रसार झाला अगदी साऊथ इंडियामध्ये. आंध्र प्रदेश, तेलंगणा म्हणजे आजचं
कर्नाटक आणि तामिळनाडूमध्ये खूप मोठा प्रभाव सत्यशोधक समाजाचा झाला. त्यामध्ये जस्टिस पार्टीचा उल्लेख करावा लागेल. जस्टिस पार्टीचं अधिवेशनं व्हायची आणि त्या ब्राह्मणेतर अधिवेशनामध्ये आंबेडकरांना एकदा अध्यक्ष म्हणून बोलवलं होतं. हा वामनरावांच्या चरित्रामधला किस्सा आहे, प्रसंग आहे. तर आंबेडकर अध्यक्षस्थानी होते आणि अनेक ब्राह्मणेतर नेते स्टेजवर बसलेले होते आणि आश्चर्याची गोष्ट, सगळे ब्राह्मणेतर नेते ब्राह्मणाच्या वेशात होते. म्हणजे ब्राह्मणासारखं पूर्ण धोतर, खालपर्यंत घातलेलं धोतर, गंध, जानवी घातली. आणि आंबेडकरांनी भाषणामध्ये म्हणलं की ब्राह्मणेतर चळवळ ही ब्राह्मणांचं अनुकरण करायला लागली आहे आणि तिथं ती संपली. की तुमच्या आयडिओलॉजिकल क्लॅरिटीच नाही आहे तुम्हाला, कशासाठी आपण हे चळवळ उभा केली आणि कशासाठी संघर्ष आहे. तुम्ही त्यांचंच अनुकरण करायला लागलात, त्यांच्यासारखीच सत्ता प्रतिष्ठा मिळावी असं जर वाटत असेल. याला संस्कृतीकरण म्हणलेलं आहे M.N. श्रीनिवास नावाच्या समाजशास्त्रज्ञांनी, की ब्राह्मणांचं अनुकरण किंवा उच्च जातींचं अनुकरण करून त्यांचा सामाजिक दर्जा आपल्याला मिळवण्याची एक स्पर्धा त्या काळात सुरू झाली होती. म्हणजे छात्र जगद्गुरूची स्थापना जी शाहू महाराजांनी केली, त्यालासुद्धा भास्करराव जाधव त्यांच्या सहकार्याने विरोध केला होता की छात्र जगद्गुरू कसे काय नेमता तुम्ही. त्या छात्र जगद्गुरू की जे काय नाव त्यांचं, कुर्तकोटे, हां डॉक्टर कुर्तकोटे यांचं आपल्या त्र्यंबकेश्वर सोमेश्वर आहे ना तिथं त्यांचं हे आहे, समाधी आहे त्यांची. तर डॉक्टर कुर्तकोटींची नेमणूक शाहूंनी केली तेव्हा भास्करराव जाधवांनी त्यांना पहा की एक शाहू महाराजांचा अनुयायी त्यांच्या दरबारात काम करणार शाहू महाराजांना सांगतोय, विरोध करतोय, सांगतोय की हे चुकीचं झालं, तुम्ही चांगलं नाही केलं. तर त्यांनी विरोध केलेला होता की मध्यस्थ आपण नाकारतोय ना सत्यशोधक समाज याच्यामध्ये, ब्राह्मण हा मध्यस्थ आहे, मध्यस्थ आपल्याला नाकारायचा आणि तुम्ही मध्यस्थाची नेमणूक करताय. हे म्हणजे पहा की अशा प्रकारच्या संस्कृतीकरणाचे वेगवेगळे इम्प्रेशन्स हे ब्राह्मणेतर चळवळीमध्ये जाणवू लागले. जेदे जवळकरांमध्ये वादावादी झाली, हे एक महत्त्वाचं. 2 महत्त्वाचे नेते 1924 नंतरचे, त्याच्या आसपास 18 नंतरचे खरं तर, त्यांच्यामध्ये वादावादी झाली. अनेक मुद्दे असे की गांधींचा प्रभाव वाढत होता आणि या पार्श्वभूमीवर सत्यशोधक चळवळ ही अधोगतीकडे. अजून काही मुद्दे पुढे घ्या. गांधींचं हे झालं, नेतृत्वाची पोकळी, ब्राह्मणांचं अनुकरण हे झालं, जस्टिस पार्टी हे झालं. तेव्हा तत्वतः ब्राह्मणेतर चळवळ 1930 संपली आणि त्यांचं उद्दिष्ट जी आहेत ती गाठण्याच्या आधीच ती चळवळ संपली. आता ही अपूर्ण क्रांती काय आहे? कारण ब्राह्मणवाद आणि ब्राह्मणी वर्चस्व संपलं नाही. असमानता कमी झाली आहे, पण अजूनही जात, वर्ण यांच्याबद्दलची आसक्ती लोकांमध्ये अजूनही आहे. प्रतिष्ठित म्हणजे जातींच्या आधारे प्रतिष्ठा ही लोकांना अजूनही हवीशी वाटते. नंतर अलीकडच्या उजव्या विचारसरणीच्या राजकारणामुळे असमानता आणखी वाढती आहे, पितृसत्ताकता प्रबळ होती आहे. महिला आता चांगल्या स्थितीत आहेत पण तरी पण असुरक्षित आहेत. महिलांना हवी ती मोकळी स्पेस, मुक्ती अजूनही मिळालेली नाही. आपण महिलांच्या मुक्तीची चर्चा 1970च्या दशकात करायचो, महिला मुक्ती आंदोलन. आता म्हणतो आपण महिला सबलीकरण. आपण पहा की ह्याच टोकदार आपल्या आवेशाला आपण बोथट करत चाललेलो आहे. एम्पॉवरमेंट म्हणजे लिबरेशन, इमॅन्सिपेशनला आपण एम्पॉवरमेंट म्हणतो. पुढं की ब्राह्मणेतर संघटना विस्कळीत. आता ब्राह्मणेतर पक्षाचं काय झालं? ब्राह्मणेतर पक्ष पण झाला होता पुढं, राजकीय पक्ष. पुढं काय झालं? 1930ला बाहेर पडले, काँग्रेसमध्ये गेले आणि लक्षात आलं की लगेचच की काँग्रेसमध्ये आपली काही डाळ शिजणार नाही. काँग्रेसमधल्या वर्चस्वाच्या संघर्षामध्ये आपण मायनॉरिटीमध्ये आहोत, मेजॉरिटी संख्येने असलो तरीसुद्धा. आणि तो प्रश्न अजूनही आहे की संख्येने ब्राह्मणेतर मेजॉरिटीमध्ये आहेत, पण कुठल्याही डिसिजन मेकिंगमध्ये मात्र ते प्रभावी नाही आहेत. कारण एक म्हणजे अल्पसंख्याक ब्राह्मणांची एक अदृश्य शक्ती अंडरलाईन तर ती एक मोठ्या प्रमाणे वेगवेगळ्या ठिकाणी काम करताना दिसते आपल्याला.
तेव्हा ब्राह्मणेतर संघटना विस्कळीत झाली नंतर मग पुढं ते बाहेर पडले काँग्रेसमधनं, शेतकरी कामकरी पक्षाची स्थापना झाली. डाव्या विचारसरणीला अनुसरून दाभाडी प्रबंध आणि खूप ॲप्रोप्रिएशन म्हणता येईल आपण फुल्यांच्या तत्त्वज्ञानाचं आणि चळवळीचं तसं करण्याचा प्रयत्न झाला, पण फार प्रभावी राहिला नाही तो नंतर. आरक्षणाच्या मध्ये जातींना वैयक्तिक ॲस्पिरेशन्स आणि महत्त्वाकांक्षा निर्माण होणं हे संपूर्ण क्रांतीचं अपुरेपण दर्शवणार आहे. सोशल मीडिया फेक नरेटिव्स, बनावट कथा, वंचितांच्या इतिहासांचं अपहरण करत जातं. उदाहरणार्थ बुद्ध हा 11वा अवतार आहे वगैरे वगैरे. समरसता म्हणलं की तुम्हाला लक्षात येईल काय आहे ते. नंतर खंडित उजव्या विचारसरणीच्या प्रभावाखाली ब्राह्मणेतर येत आहेत. आणि आता असं होतं की डॉमिनंट कास्ट, आधी म्हणलं जायचं की ब्राह्मण डॉमिनंट कास्ट आहेत, पण नंतर संख्येने जास्त आहेत ते डॉमिनंट कास्ट म्हणून आले. M.N. श्रीनिवासांनी सांगितलं. महाराष्ट्रात मराठा, कर्नाटकामध्ये लिंगायत आणि ओक्कालिगा, नंतर रेड्डी आणि कम्मा आंध्र प्रदेश, सगळीकडं असे वेगवेगळ्या प्रभावी जाती संख्येने जास्त असणाऱ्या या डॉमिनंट झाल्या. आता पहा की या ब्राह्मणेतर डॉमिनंट कास्टसुद्धा या ब्राह्मणी वर्चस्वाने एका अर्थाने प्रभावित केलेलं आहे. त्यांना एकतर शकलांमध्ये विखरून टाकलेलं आहे आणि आपलं वर्चस्व अप्रत्यक्षरित्या कसं राहील याची एक व्यवस्था तयार केलेली. हे महात्मा फुलेंच्या क्रांतीचं अपुरेपण दर्शवणारी गोष्ट आहे. नंतर दलित, आदिवासी, त्यांचे भेदभाव, अविकास, मानहानी काही प्रमाणात कमी झाली. मोठ्या प्रमाणात सुधारणा पण झाल्या, नाही असं नाही, पण बऱ्याच गोष्टी अपुऱ्या राहिल्यात. एक उदाहरण सांगतो की 5 लाखांचे मोर्चे जात आहेत मुंबईला आदिवासींचे, आणि बातमी नाही पेपरमध्ये, आणि कुठंतरी खुट्ट झालं तरी बातम्या येतात. म्हणजे आपला मीडिया आणि हे सगळं कसं म्हणजे या काय गोदी मीडिया म्हणतात त्याला बळी पडलेलं आहे. चळवळी तुटल्या आहेत, निराशेच्या स्थितीत आहेत. एंड ऑफ मोमेंट नावाची एक टर्ममध्ये सोशल सायन्सेसमध्ये होती की चळवळी संपत चाललेल्या आहेत, मरत चाललेल्या आहेत. अर्थात हे खरं नाही आहे, चळवळी मरत नाही आहेत, चळवळी आहेत, टिकून आहेत आणि चांगल्या पुन्हा उभारल्या येतील. चळवळी का मरतात याचं समाजशास्त्रीय विश्लेषण केल्यानंतर आपल्याला लक्षात येतं की चळवळी एका विशिष्ट सामाजिक रचनात्मक परिस्थितीला उदयात येतात आणि रचनात्मक परिस्थितीमुळे त्या कमी होतात आणि मरतात. म्हणजे चळवळी उभारणं आणि खाली खेचणं याला परिस्थिती पण जबाबदार असते. परिस्थिती आणि चळवळीतले लोक, नेतृत्व, संघटन, विचारप्रणाली सगळेच मध्ये. नेत्यांच्या नाविन्यपूर्ण कल्पना आटतात, एकसुरीपणा येतो, तेव्हा चळवळी मरतात. त्यांचे दृष्टिकोन कालसंगत राहत नाहीत, असंयुक्तिक बनतात, तेव्हा मरतात. विचारप्रणाली आणि कृती यांच्यात विसंगती, डिस्क्रिपन्सी तयार होते. हितसंबंधांच्या मर्यादा, म्हणजे चळवळीतल्या लोकांचे हितसंबंध तयार होतात वेगळे, स्वकेंद्रीय असे. संघटना कमकुवत होणं, संसाधने घटणं, म्हणजे रिसोर्सेस कमी होणं. FCRA वगैरे सारखे कायद्यांवर नियंत्रण मिळवून NGOची तोंडं कशी बंद केली जातात किंवा त्यांच्यावर कसं दडपण आणलं जातं हे आपण पाहतो. स्थानिक, राष्ट्रीय, जागतिक पातळीवरच्या घडामोडी अशा अनेक कारणामुळे चळवळी या संकोचित होत जातं पुढे. राज्य स्टेट एक रिप्रेसिव्ह स्टेट म्हणून, आणि पाकीच्या क्रिटिकल थिअरी आणि फ्रँकफर्ट स्कूलचे विचारवंतांपैकी एक आहे की जे म्हणतात की स्टेट हे रिप्रेसिव्ह आहे आणि म्हणजे राज्य हे दमनकारी आहे, आणि हे दमन सैनिकी दमन नाही आहे पहिल्यासारखं, ते विचारप्रणालींच्या आधारे दमन करण्याची एक यंत्रणा त्यांनी विकसित केलेली आहे की लोकांचे बुद्धिभेद करा, भ्रमित करा त्यांच्यावर अशी आयडिओलॉजिकल इम्पॅक्ट तयार करा. मीडिया आता हाताशी आहेच आहे की जेणेकरून त्यांना वास्तवाचा विसर पडेल. त्यामुळं पहा की बेरोजगारीचे प्रश्न आणि गरिबीचे प्रश्न, वंचितांचे प्रश्न सगळे असूनसुद्धा सहजपणे BJP निवडून येत. कमकुवत
सामाजिक भांडवल, चळवळींचं सामाजिक भांडवल जसं इकॉनॉमिक कॅपिटल आहे तसं सोशल आणि कल्चरल कॅपिटल पण आहे. तर सोशल कल्चरल कॅपिटल चळवळींचं म्हणजे चळवळींचं पण नेटवर्क असतं. चळवळींचे इतर चळवळींशी संबंध चांगले असतील तर ती चळवळ चांगली प्रभावी काम करू शकते. आणि जेव्हा ते इतरांबरोबर काम करणं त्यांचं बिघडत जातं. उदाहरणार्थ ब्राह्मणेतर चळवळीला पॅरलल चळवळी नंतरच्या काळात निर्माण झाल्या. दलित चळवळ, कामगार चळवळ, आणि त्यांच्याशी सौहार्दाचं नातं नाही राहिलं त्यांचं. अगदी लेफ्टिस्ट चळवळीने सुद्धा ब्राह्मणेतर चळवळीकडे दुर्लक्ष केलं. B.T. रणदेव यांचा लेख आहे एक सोशल सायंटिस्टमध्ये आलेला. त्यात त्यांनी लेफ्टिस्ट चळवळीला झोडपून काढलं आहे. म्हणजे ते म्हणतात की तुम्ही जातीच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष केलं सुरुवातीच्या टप्प्यात तरी, आणि ब्राह्मणेतर चळवळीला अगदी खिचगणित गणलं तुम्ही. म्हणजे त्यांचा काय नकाराने मारणं म्हणतात ना, अनुल्लेखाने मारणं, तसं केलं. या अनेक मुद्दे होते त्यामध्ये. लोकांचं सहानुभूती आणि समर्थन महत्त्वाचं आहे. तर ते आटत गेलं, चळवळी भरकटत गेल्या, डिस्टॉर्शन, डायव्हर्शन, डायल्यूशन होत गेलं त्यांचं. पुढं या चळवळी कशा मारतात त्याचं समाजशास्त्रीय विश्लेषण करणारा मुद्दा होता, पण नको, पुढे जाऊया. चळवळी मारतात का? नाही मारत. चळवळींच्या विचारसरणीचे आणि कृतीचे इम्पॅक्ट हे टिकून राहतात. त्याची बीजं जी असतात ना ती टिकून राहतात, आणि ती अनुकूल परिस्थिती निर्माण झाली की पुन्हा बहरतात. त्याला हवा मिळाली, पाणी मिळालं, जमीन मिळाली सकस की ते तरारून निघतात. कधीही असं होऊ शकतं. त्यामुळे कुठलाही विचार कधीही पूर्णपणे मेला असं होत नसतं. चळवळीचे विचार हे विचारप्रणालीचे अंश, रेसिड्यूज हे टिकून असतात, टिकून राहतात, आणि ते वेगवेगळ्या स्वरूपात येतात. तेव्हा ब्राह्मणेतर चळवळ जी आहे तर त्याची वेगवेगळी एक्सप्रेशन्स पुढं आपण बघितली ना, मग दलित चळवळ, कामगार चळवळ, दलित पॅन्थर चळवळ, मला वाटतं ही सगळी ब्राह्मणेतर चळवळीची वेगवेगळी एक्सप्रेशन्स आहेत. आणि त्याला अनुकूलता ज्या ज्या ठिकाणी मिळत गेली त्या ठिकाणी ते खुलत गेले. पुन्हा त्याचे अवशेष अजूनही टिकून आहेत आणि ते प्रभावी आहेत. पुढं सत्यशोधक चळवळीने आपल्याला दाखवून दिलं की ब्राह्मणवादासारखी अत्यंत गुंतागुंतीची संरचित यंत्रणा, सत्ता यंत्रणा, याला आपण आव्हान देऊ शकतो, याला आपण विरोध करू शकतो. अनेक पातळीवर पर्यायी मांडण्यात ते यशस्वी ठरले. सत्यशोधक चळवळीचे विधी, व्रतवैकल्य, रीतिरिवाज खूप मोठ्या प्रमाणात एस्टॅब्लिश नाही झाले. याच सभागृहामध्ये पूजा गांगोडे म्हणून आमची विद्यार्थिनी आहे, तिचं लग्न सत्यशोधक पद्धतीने झालं. असे पण उदाहरणं आहेत की सत्यशोधक चळवळीचे रीतिरिवाज पाळणारे लोक आहेत, पण प्रमाण खूप कमी आहे. आणि हे कधीही आपल्याला पुढं कधीही वाढवू आपण जर विचार केला तर, प्रयत्न केला तर ते वाढवू शकतं असं आहे. नंतर की ब्राह्मणवाद ही एक हिजेमोनिक स्ट्रक्चर आहे. ती एक काय म्हणू आपण, एक वर्चस्व काय म्हणता, काही जण त्याला धुरीणत्व म्हणतात, धुरीणत्व किंवा वर्चस्व व्यवस्था आहे. आणि त्या वर्चस्व व्यवस्थेला ग्रामशी म्हणतो की ती अविरोध वर्चस्व व्यवस्था आहे. अविरोध म्हणजे विरोध करण्याची शक्तीच तुमची नष्ट केलेली अशी व्यवस्था की जी तुमच्यावर असा प्रभाव गाजवते की तुम्ही विरोधच करू शकत नाही. उलट तुम्ही स्वतःहून त्याला ॲक्सेप्ट करता आणि वा वा येऊ दे चांगलं आहे आमचं, म्हणजे ते तुमच्या विरोधात असलं तरी ते तुम्ही स्वीकारता. त्याचं साधं व सोपं उदाहरण की स्त्रियांचे दागिने आणि एस्पेशली पैंजण. आता पैंजण कोणी घालत नाही, पण पैंजणाची क्रेज होती की ती पैंजण मुली अगदी हट्टाने मागून घ्यायच्या. पण ते पैंजण हे मुलींवर लक्ष ठेवण्याचं साधन होतं की ती छुम 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 इकडं आवाज आहे, इकडे गेली, ती तिकडे गेली. हे पहा, पितृसत्ताकतेची ही साधनं आपणहूनच ती कशी मागून घेतो आपण. हे जसं आहे तसं की ही हिजेमोनिक रचना ज्या असतात वर्चस्ववादी अशा,
तर त्या आपणहून आपण स्वीकारतो आणि त्या बिनबोभाट बिनशर्त शरणागती पत्करून, म्हणजे उदाहरणार्थ पती परमेश्वर म्हणून स्वीकार. आता तो आपल्याला विरोधक म्हणजे सगळेच जण तसे नाही आहेत, पण डॉमिनेट करणाऱ्या पतीला आपण स्वीकारतो आणि तोच 7 जन्मी मिळावं. बाकी हे या हिजेमोनीचं एक स्वरूप आहे. ग्रामसी म्हणतो की हेजेमोनी छोट्या छोट्या रीतिरिवाज, नीतिनियम, कृती, विचार यातून आखली जाते, बांधली जाते आणि ती इतका मोठा इम्पॅक्ट घडवणार असते. तेव्हा ब्राह्मणवाद ही एक हिजेमोनिक व्यवस्था आहे, पितृसत्ता हिजेमोनिक व्यवस्था आहे. आणि ह्या हिजेमोनीला काउंटर कसं करायचं, तर त्याचा तोड महात्मा फुलेंनी काढला. हे मोठं कॉन्ट्रीब्युशन आहे. त्याचा तोड कसा आहे की काउंटर अटॅक करायचा, काउंटर हेजेमोनी, ज्याला ग्रामशींनी स्वतःच म्हणलं की या हेजेमोनीला नाकारायचं कसं, कारण इतकी प्रभावी सगळ्या माध्यमांमध्ये ती, शिक्षणामध्ये ती, तुमचे अभ्यासक्रम पण तसेच, सगळं त्यांनीच भरलेलं आहे. तर ते विरोध कसा करायचा, तर ते म्हणतात की ज्या ज्या धाग्यात ती हिजेमोनी विणलेली आहे त्या धाग्यांना प्रत्येक धाग्याच्या टोकाशी पोचून उसवत जायचं आणि तिथं पर्याय द्यायचा. महात्मा फुलेंनी हे केलं की त्या ब्राह्मणी सांस्कृतिक व्यवस्थेला पर्यायी सांस्कृतिक व्यवस्थेचा पर्याय दिला आणि प्रत्येक छोट्या छोट्या विधी व्रत वैकल्यांमधनं विरोध करत गेले. ते म्हणजे तुम्ही शिक्षण नाकारता, आम्ही शिक्षण, दलितांसाठी शिक्षण, तुम्ही स्त्रियांसाठी शिक्षण नाकारता, आम्ही स्त्रियांसाठी शाळा सुरू केली, या प्रकारे. तर हे काउंटर हेजेमोनी हे मोठं कॉन्ट्रीब्युशन आहे. नंतर शोषक धर्म, तुमचा धर्म शोषक आहे, तर शोषक धर्माला आम्ही मानवतावादी धर्म की सत्य धर्म, सार्वजनिक सत्य धर्म पर्याय. नंतर तसं की मग या प्रकारच्या दुरुस्त्या जागतिक पातळीवर आजच्या प्रश्नांना जोडून करता येतील का. उदाहरणार्थ जागतिकीकरण काही बाबतीत चांगलं आहे, काही बाबतीत वाईट आहे आणि समस्यात्मक आहे, प्रॉब्लेमॅटिक आहे, विशेषतः विषमता वाढवणार आहे, अस्मितांना वाढवणार आहे, भेद निर्माण करणार आहे वगैरे. तर त्याला ऑल्टर ग्लोबलायझेशन, जेफ्री प्लेयर्स नावाचा एक अभ्यासक आहे, बेल्जियम सोशिओलॉजिस्ट आहे. तर त्यांनी ऑल्टर ग्लोबलायझेशन नावाची एक मांडणी केली की जागतिकीकरणाला संपूर्णपणे नाकारता नाही येणार आपल्याला, पण घडवता येईल, त्याला दिशा देता येईल. अशा शक्यता की ज्या अत्यंत कठीण अशक्य वाटणाऱ्या गोष्टींना सुद्धा आपण साकारू शकू, अशा प्रकारचा विश्वास यासारख्या म्हणजे या ब्राह्मणेतर चळवळीने नाही पण अशा चळवळीने निर्माण केला. द्वेष आहे तर सलोखा हा त्याला उत्तर आहे. आणि रुबरू रोशनी नावाचा सिनेमा आहे, तो जरूर बघा, नेटफ्लिक्सला तो फ्री आहे, बघता येईल तो. रुबरू रोशनीमध्ये की अत्यंत काय म्हणू विरोधक असणाऱ्या लोकांना सुद्धा स्वीकारून आणि दया क्षमा कशी आपण दाखवू शकतो त्याची एक 4-5 केसेस आहेत त्या मांडलेल्या आहेत. चांगला सिनेमा आहे तो. पुढं नेक्स्ट. मग काय करायचं आहे, बाकी डायल्युशन झालेलं आहे, डायव्हर्शन झालेलं आहे. महात्मा फुल्यांच्या चळवळीचं डिस्टॉर्शन झालेलं आहे. चळवळ भ्रष्ट केली गेलेली आहे काही बाबतीमध्ये, काही लोकांनी. तिला काय म्हणू पातळ बनवलं गेलेलं आहे, तिचा प्रभाव कमी केलेला आहे, तिची दिशा भरकटलेली आहे. तर अशा वेळी काय करायला पाहिजे आपण, तर आपली भूमिका कुठलीही चळवळ जेव्हा भरकटते, सत्यशोधक चळवळ 53 वर्ष होती, 1873 ते 1930. 53 वर्षामध्ये नेतृत्व बदललं, संघटन बदललं, परिस्थिती बदलली, विचारप्रणालीत बदल झाले आणि याचा साहजिक इम्पॅक्ट असा आहे की ती चळवळ नामशेष होऊ शकते किंवा प्रभाव होऊ शकतो. जे बँक्स नावाचा सोशिओलॉजिस्ट म्हणतो की चळवळ परिवर्तनासाठी तयार होते, पण चळवळ स्वतःच परिवर्तनीय असते. छोट्या छोट्या गोष्टीतलं परिवर्तन चळवळीमध्ये पण होत असतं. तर ती चळवळ परिवर्तित होत आहे, पण त्या चळवळीला ॲप्रोप्रिएट करणं हा त्याचा उपाय आहे. की ती चळवळ बदलत राहिली ना तरी परिस्थितीला अनुकूल आयडिओलॉजी, ऑर्गनायझेशन, लिडरशिप चळवळीच्या प्रत्येक घटकामध्ये ॲप्रोप्रिएट करणं ही आपली स्पेस आहे. आणि असं ॲप्रोप्रिएट केल्याने आपल्याला त्या परिस्थितीला सुसंगत अशा प्रकारची ती चळवळ तितकीच टोकदार, विचारप्रणालीची तितकीच एकनिष्ठ असणारी. अर्थात पण मग ती आपण म्हणतो बदल तर करायचे,
परिस्थितीमध्ये बदल झाले, जागतिकीकरण आलं, नवउदारीकरण आलं, आणखीन काय काय आल्या, नव्या गोष्टी आल्या, नवी संकटं आली, जागतिक तापमान वाढ वगैरे वगैरे, बरेच प्रश्न आहेत. मग आपल्याला ब्राह्मणेतर सत्यशोधक चळवळीच्या आयडिओलॉजीमध्ये ॲप्रोप्रिएशन करावं लागेल, नव्याने सुधारणा करावी लागेल. आणि तसं ॲप्रोप्रिएशन करताना त्याचे आधार कोणते असले पाहिजे? पुढे त्याचे आधार शाश्वत मानवी मूल्य असली पाहिजे, समता, समन्याय. की हिटलर का ब्रिटिश, अशा प्रकारचा एक डायलमा आपल्याकडं स्वातंत्र्य चळवळीच्या काळात होता की हिटलरला मदत करायची आणि स्वातंत्र्य लवकर मिळवायचं. तेव्हा एम.एन. रॉय म्हणाले की हिटलरला विरोध करणं चुकीचं आहे, यावेळी ब्रिटिशांना पाठिंबा दिला पाहिजे, कारण हिटलर जास्त डेंजरस आहे ब्रिटिशांपेक्षा त्या काळातले. तेव्हा की आपल्याला अशा प्रकारचा समन्याय साधायला पाहिजे, स्वातंत्र्य, मानवता, की या मूल्यांच्या, म्हणजे आपण जे ॲप्रोप्रिएशन करतोय, जे संयुक्तीकरण करतोय विचारप्रणालीचं, संघटनेचं, चळवळीचं, ते याला धरून आहे का? हे लँडमार्क्स आहेत. याला धरून असेल स्वीकारू, नसेल नाकारावं लागेल आपल्याला. किंवा याला नाकारणाऱ्या प्रत्येक गोष्टी डिस्टॉर्टेड आहेत, डिस्टॉर्शन, डायल्युशन, डायव्हर्जन दर्शवणारे. तेव्हा ॲप्रोप्रिएशन याच्या आधारे झालं पाहिजे. अवाक्यातली आशा नावाची एक संकल्पना अर्न्स्ट ब्लॉक यांनी मांडलेली आहे. ते म्हणतात की अनिष्ट ओळखणं, इष्ट, योग्य, चांगलं कल्पणं आणि घडवणं हे शक्य आहे, आणि यातून आपण आशावादी भविष्य बघू शकतो. पुढं नेक्स्ट. आणि पर्यायी सार्वजनिक क्षेत्र घडवणं हा एक मार्ग आहे जो फुले आंबेडकर गांधींनी निर्माण केला. त्याला सबल्टन काउंटस पब्लिक्स असं म्हणता येईल, की पर्यायी जागा बनवायची. जर तुम्ही म्हणता ना की सॅफ्रनायझेशन होतं आहे, तर ठीक आहे, सॅफ्रनायझेशन आपण वेगळ्या प्रकारे रोखू शकतो. ते त्यांचा विचार म्हणतात, आपण आपला विचार मांडू. आपण आपला विचार मांडण्यासाठी मुळूंची केंद्र निर्माण करूया ना, अभ्यास केंद्र करूया, वाचनालय करूया, त्यामध्ये धर्मनिरपेक्षता, मानवता या गुणांची चर्चा होईल. अशा प्रकारची व्यासपीठं, पर्यायी माध्यमं आपण निर्माण करू. सिनेमे काढू, जसं रूबरू रोशनी आहे. सुसंवाद, सलोखा वाढवणारी कृतीमधले आदर्श, अभिव्यक्ती. शोधिनी अभिव्यक्ती मीडिया फॉर डेव्हलपमेंट नावाची जी संस्था आहे नाशिकमधली, त्यांनी शोधिनी नावाचा एक प्रकल्प केला आणि आदिवासींमधल्या तरुण मुलींना ओरिएंट करण्याचा प्रयत्न केला. त्या मुलींना एकत्र करून, संघटित करून त्यांची प्रशिक्षणं घ्यायची, त्यांच्या माध्यमातून गाव बदलायचं, कुटुंब बदलायचं, पितृसत्ताकताचं वातावरण बदलायचं. खूप चांगला प्रयत्न आहे. अश्विनी आहेत की जी अभिव्यक्तीचं शोधिनीच्या प्रकल्पामध्ये तिने काम केलेलं आहे. तेव्हा काजल. तेव्हा हे आपल्याला पर्याय आहेत असे, म्हणजे जे आपण अँटी हेजेमनी म्हणतो ना, तर ती अँटी हेजेमनी या अशा अनेक छोट्या प्रयत्नातून निर्माण होऊ शकते. ठीक आहे, माझी मांडणी संपली. थँक्यू. आपण चर्चा करू शकतो. बोला प्लीज. मी आता व्यावहारिक विचार जर केला, पक्ष संघटनांचा जर विचार केला, मी एक असं मॅट्रिक्स तयार केलं की कुठल्या पक्ष संघटना ह्या सांस्कृतिकदृष्ट्या उजव्या आहेत आणि कुठल्या डाव्या आहेत, आणि कुठल्या आर्थिकदृष्ट्या उजव्या आहेत आणि म्हणजे भांडवलच्याकडे जाणाऱ्या, आणि दुसऱ्या फ्रीडम प्राईजकडे जाणाऱ्या, दुसऱ्या डिस्ट्रीब्युशनवाल्या आहे. तर असं एक तुम्हाला अशी संघटना मिळत नाही की जी तुम्हाला हवं तसं कॉम्बिनेशन दिलं आहे, की सांस्कृतिकदृष्ट्या न्यूट्रल आहे आणि आर्थिकदृष्ट्या पण प्रागतिक आहे. तर प्रागतिक म्हणजे काय, असा परत डिस्ट्रीब्युशन का विकास, आर्थिक विकास असे प्रश्न आहेत. त्यामुळे तिथून पुढे तो गुंता निर्माण होतो. तर त्यामुळे ते सोपीकरण करून हा प्रश्न सुटला नाही सुटला. बरोबर आहे, अगदी बरोबर आहे. म्हणजे अगदी न्यूज नेटवर्कचंच उदाहरण बघू आपण, की अशा अनेक गोष्टी आहेत, म्हणजे माध्यमं. शिवसेना काय हो हो ना, हो हो शिवसेना काय हो ना, हो होय होय, संस्कृती होय होय, डावी आहे. काय करणार, त्यांचं डावे पण घ्यायचं का? नाही, दोन्ही गोष्टींचा एकत्रित विचार करावा लागेल. अवघड आहे हे, कसं टॅकल करायचं बघावं लागेल, विचार करावा लागेल.
लेक वॉलेस कामगार संघटना काढली. लेक वॉलेस यांनी कामगार संघटना काढली होती. सॉलिडॅरिटी मुवमेंट म्हणून जी एस्टॅब्लिश झाली आणि त्याची चर्चा 1980च्या दशकात झाली. सॉलिडॅरिटी म्हणजे लेक वॉलेस यांनी त्या काळातल्या डाव्या संघटनांना विरोध करणारी ही कामगार संघटना तयार केलेली होती आणि तिला म्हणजे अगदी डाव्या म्हणवणाऱ्या विचारवंतांनी सुद्धा पाठिंबा दिलेला होता की कारण म्हणजे डावा विचार आणि हा जगभरात सगळीकडं पॉझिटिव्ह अंगानेच जाणार आहे असं नाही आहे. तर त्याचं उदाहरण हे लेक वॉलेसच्या सॉलिडॅरिटी मुवमेंटमध्ये दिसून आलं होतं आणि ज्याला म्हणजे युरोपातल्या म्हणजे ज्याला युरोपियन मार्क्सिस्ट म्हणतात तर त्यांचा पाठिंबासुद्धा लेक वॉलेस यांच्या सॉलिडॅरिटी मुवमेंटला होता. अजून काय म्हणायचं याच्यावर? नाही, अजून एक आहे. ग्रामसीबद्दल कुठलाही वक्ता सविस्तर का बोलत नाही? कारण अवघड आहे ग्रामसीची प्रिझन नोटबुक वाचायला पाहिजे. प्रिझन नोटबुकसुद्धा खूप अवघड आहे कारण मग माझ्याकडं आहे. प्रिझन नोटबुकचे 2 व्हॉल्यूम्स आले. प्रिझन नोटबुक तुम्हाला माहिती आहे कसं झालं ते. ग्रामसीला तुरुंगात टाकल्यानंतर ग्रामसीला माहीत नव्हतं हे पुस्तक रूपात छापलं जाईल. तो आपला लिहायचा म्हणून लिहित गेला रोजच्या रोज आणि त्याचे ते लिहिलेलं इतकं विस्कळीत होतं, सुसंगती काहीच नव्हती. आणि नंतर ग्रामसी तुरुंगातच गेला. मेल्यानंतर ग्रामसीच्या कागदपत्रांचं काय करायचं पुढं तर असा प्रश्न आला आणि त्यात ती काहीच संगती लागत नव्हती. मग ग्रामसीचे विद्यार्थी की ज्यांच्या वर्गातल्या नोट्स आणि त्या नोट्स प्रिझन डायरीमधल्या कागद सगळी एकत्र करून मग ते कंपाईल करून ते मांडले गेलं. त्यामध्ये ऑर्गॅनिक इंटेलेक्च्युअल्स किंवा या ज्या सगळ्या टर्म्स आहेत हिजेमोनी तर यांची चर्चा किंवा सबाल्टन काय म्हणलं तर त्यामुळं ग्रामसी अवघड आहे. पण ग्रामसीवर बोलता येईल सविस्तरपणे. ज्यांना बोलायचं असेल त्यांच्यावर बोलता येईल, अवघड नाही. बाबासाहेबांच्या 22 प्रतिज्ञा जाहीरपणे सांगितल्याशिवाय प्रत्येक चळवळ अपूर्णच राहील. खरं आहे हे. म्हणजे पण अशा बाबासाहेबांच्या या 22 मुद्द्यांना गृहीत धरायलाच पाहिजे. आणखीन बरेच मुद्दे त्यामध्ये येऊ शकतील. काशीराम यांनी उभी केलेली ब्राह्मणेतर चळवळ याबद्दल आपले मत काय आहे? सामाजिक परिवर्तनाच्या दृष्टिकोनातून तुम्ही याकडे कसे बघता? काशीराम आणि मायावती यांच्या एकत्र येण्यातून आणि समाजवादी पार्टीने एकत्र येण्यातून ब्राह्मणवादाला आपण टक्कर देऊ शकतो याची एक मोठी झलक दिसून गेली त्या एका टप्प्यामध्ये की आपण काउंटर करू शकतो. म्हणजे हे कितीही अवघड आणि कितीही डॉमिनंट असलं म्हणजे पैशानी आणि सगळ्या जातीच्या वर्चस्वांचे जर राजकारण जे आहे तर त्या राजकारणाला आपण काउंटर करू शकतो ही ताकद दाखवून दिली. पण ती सॉलिडॅरिटी नंतर टिकवता नाही आली दुर्दैवाने. आपल्या देशातील सत्य परिस्थितीमध्ये सत्यशोधक सारख्या संघटना कशा पद्धतीने तग धरू शकतील? हिटलर जेव्हा जर्मनीत होता सध्या भारतात तशीच परिस्थिती आहे का? ॲटोक्रसीला विरोध हे सॉलिडॅरिटी आणि इमॅन्सिपेशनचं आणि फ्रँकफर्ट स्कूलचं वैशिष्ट्य म्हणता येईल. सत्यशोधक चळवळींनी पण अशाच अर्थाने ब्राह्मणी वर्चस्वाला विरोध केलेला होता. अशा संघटना आपल्या देशात कशा तग धरू शकतील तर संघटना आणि त्यांचे संघटनांचे विचार, संघटनांची कृती, संघटनांचे नेते आणि परिस्थितीशी कसे जुळवून घेतात त्याच्यावरती अवलंबून आहे. आजचे कोणते प्रश्न आहेत असे की जे ब्राह्मणेतर चळवळीला जोडून मांडता येतील? उदाहरणार्थ स्त्रीवादी चळवळ आणि हे काम केलं. शर्मिला रेगे स्त्री अभ्यास केंद्राची, पुणे विद्यापीठाच्या स्त्री अभ्यास केंद्राची प्रमुख, तिने अब्राह्मणी दलित म्हणजे दलितवादाचं एक वेगळं व्हर्जन हे ब्राह्मणेतरांना जोडून
केलं, वेगळी मांडणी केली ती. असं शक्य आहे, हे शक्य आहे. म्हणजे वेगवेगळ्या प्रश्नांना ब्राह्मणेतर विचार प्रणाली किंवा सत्यशोधक विचार प्रणाली या बाबतीत काय निर्णय घेऊ शकली असती, कशी मुक्तिदायी अवकाश निर्माण करू शकली असती, हे इमॅजिन करावं लागेल. त्याच्यासाठी अभ्यास करावा लागेल, कष्ट करावे लागतील, संघटना बांधाव्या लागतील. तर आपल्याला हे पुनर्निर्माण करणं शक्य आहे, राखणं पण शक्य आहे. मी ज्यांना उत्तर दिलं त्यांना अजून काही बोलायचं असेल तर मारतात बघा वेळ. बरं, तुम्ही चळवळीच्या ॲप्रोप्रिएशनबद्दल बोललात. हे करत असताना कोऑप्शन होण्याचाही धोका असतो. सध्या स्थितीत चळवळीच्या झालेल्या या कोऑप्शनविषयी वर्चस्ववादी गटातून आपण विश्लेषण कसे कराल? बरोबर आहे, ॲप्रोप्रिएशन हे कोऑप्शन होऊ नये म्हणून मग मी त्याला काय सांगितलं होतं की व्हॅल्यूज महत्त्वाचे आहेत, ज्या इटर्नल व्हॅल्यूज आहेत. इटर्नल व्हॅल्यूजला पडताळून पाहिजे आहे. तो काय दगड आहे, म्हणजे सोनं घासायचं आहे त्याच्यावर, खरं का खोटं त्याची पारख तिथं होईल. ते जर त्या मूल्यांना धरून नसेल, न्यायाला धरून नसेल, तर ते कोऑप्शन स्वीकारतच कामा नये. पण ते कोऑप्शन जेव्हा होतं सरळ सरळ आपल्याला दिसतं की त्यात वैयक्तिक हितसंबंध येतात, जातींचे, पैशाचे, आणखीन काय. त्यामुळं ते ॲप्रोप्रिएशन नसतंच खऱ्या अर्थाने. असे प्रयत्न जे आहेत ते ॲप्रोप्रिएशन म्हणताच नाही येणार. वेगवेगळ्या चळवळी ज्या होत्या त्या वेगवेगळ्या चळवळीकडे सगळे नेते BJP मध्ये घेतले गेले आणि आता चळवळी कशा वाढवायच्या? हो, मग इथं डॉक्टर आष्टेकर म्हणतात तसं की आर्थिक पातळीवरचं गणित येतं. म्हणजे सत्ताधीशांचं, उच्च वर्गीयांचं पैशाचं गणित येतं आणि पैसा आणि सत्ता. बरेच काँग्रेसचे नेते म्हणायचे की आमचा ऑक्सिजन म्हणजे सत्ता आहे. हो, सत्ता गेली की आम्ही टिकणार नाही. नाही, पण मग पैशाचं गणित, पैशाचे हितसंबंध काय म्हणजे आर्थिक वाढ ही आवश्यक आहे, त्यातून डिस्ट्रीब्युशन होणार आहे, डिस्ट्रीब्युशननी आर्थिक प्रश्न सुटणार आहे, हे प्रमुख वाद आहेत त्याच्यातले. आणि काही लोक डिस्ट्रीब्युशनमध्ये उदाहरणार्थ डावा सगळा पक्ष हा डिस्ट्रीब्युशनकडे जातो, म्हणजे रिसोर्स असो का नसो, बरोबर, त्या डिस्ट्रीब्युशन हा त्यांचा पराभव झालेला. हे बरोबर आहे की डिस्ट्रीब्युशन म्हणजे साम्यवाद काय अयशस्वी झाला हां, त्याची चिकित्सा करताना या फ्रँकफर्ट स्कूलवाल्यांनी पण तो विचार केलेला आहे. ते म्हणतात मग की लोकशाही आणि मधला मार्ग स्वीकारतात. ते पूर्णपणे जागतिकीकरण किंवा काय म्हणू साम्यवाद घ्यायच्या ऐवजी काही प्रमाणात कॉम्प्रोमाइज आर्थिक पातळीवर करावे लागतील आणि ते करायला त्यांची तयारी. मला वाटतं की मोठा कॉम्प्लेक्स विषय आहे तो, खूप, म्हणजे त्याच्यावर एक उत्तर सहजपणे देता येण्यासारखं नाही आहे. बरं, आता चळवळी कशा वाढवायच्या? तर चळवळी वाढवण्यासाठीची लोकांची गरज निर्माण होणं हे महत्त्वाचं आहे. लोकांना वाटलं पाहिजे की चळवळ महत्त्वाची, चळवळीला आपण पाठिंबा दिला पाहिजे. सामाजिक सांस्कृतिक परिस्थितीमध्ये चळवळींची गरज निर्माण होते, चळवळींची गरज तीव्रपणे जाणवते, तेव्हा लोक संघटित होतात. 2011-12पर्यंत मोदी कुणालाही माहीत नव्हते, BJPचा काहीच प्रभाव नव्हता फारसा, आणि अचानक 11-12मध्ये बदल झाला. एक ते आता सगळं घडवलेलं होतं आणि ते कसं घडवलेलं आहे राजू परुळेकरांनी, बऱ्याच जणांनी ते सांगितलं की ते भ्रष्टाचार निर्मूलन आंदोलन कसं हे उजव्या शक्तींनी प्रभावित झालेलं वगैरे होतं. ते जाऊ दे, पण त्याच्याविषयी वाद असतील. पण अचानक हे बदलू शकतं. सामाजिक चळवळी अशा निर्माण होऊ शकतात, पण ती परिस्थिती निर्माण व्हायला पाहिजे. आता ती परिस्थिती निर्माण होऊ नये म्हणून तुमच्या आमच्या डोक्यामध्ये की भ्रम वेगवेगळ्या प्रकारचे निर्माण करण्यामध्ये, मीडियाचा वापर करून भ्रम निर्माण करण्यामध्ये हे फ्रँकफर्ट स्कूलवाल्यांचं म्हणणं आहे की माध्यमं, तंत्रज्ञान हे तुम्हाला एका अर्थाने परावलंबी बनवतं. तुमच्यातली सद्विवेक बुद्धी तिला गंज चढू देतं आणि मग आपल्याला काय करावं लागेल, त्यातनं बाहेर यावं लागेल, वास्तव परिस्थितीचं आकलन करावं लागेल आणि त्याच्यावर
पोटतिडकीने आपल्याला वाटल्याशिवाय हे खरं नाही आहे. त्याच्याशिवाय संघटन नाही होणार, त्याच्याशिवाय विचारप्रणालीच्या मागे तुम्ही नाही जाणार. आणि हे होऊ शकतं, कधी पण होऊ शकतं. पण गरजेला शॉर्टकट शोधला जातो आणि त्या शॉर्टकटमुळे तुमची चळवळ ही जागेवर स्थिर राहते. कशी उदाहरणार्थ? कशी म्हणजे आता उदाहरणार्थ मी ज्या संवाद काम करतो त्यांना त्यांच्यावर जे असलेले आहे त्याच्यामध्ये खंडणी किंवा इतर मार्गाने पैशाच्या माध्यमातून त्यांच्या गरजा पूर्ण झाल्यावर चळवळीकडे दुर्लक्ष होतं. बरोबर. आता उदाहरणार्थ भूमिसेना ही आदिवासींच्या प्रश्नांवर काम करत होती. म्हणजे वेठबिगारीतून मुक्ती, खोतीपासून मुक्ती असे प्रश्न होते. आणि त्या प्रश्नांवरून जेव्हा मुंबई पालघर, जामखिंड, जव्हार इकडं सरका लागली तेव्हा जमिनीचे प्रश्न जास्त महत्त्वाचे झाले. आणि त्यामुळं रोजगार हमी आणि त्याचे बाकीचे जे आधीचे विषय होते ते टाकून त्यांना इकडे यावं. असे विषय म्हणजे त्या विषयांची पोटतिडीक गरज ही परिस्थिती ठरवत असते. मला वाटतं ती डिटरमाइन करते बऱ्याच वेळा. मग नेतृत्व, विचारप्रणाली, तुम्ही म्हणता तसं नव्या कल्पना, नेतृत्वाच्या नव्या कल्पना यांनी पण चळवळीला उभारी देता येऊ शकेल. राजर्षी शाहू महाराजांनी सत्यशोधक चळवळीला प्रोत्साहन दिले हे खरे आहे, परंतु त्यांनी ब्राह्मणांच्या गळ्यातले जानवे काढले आणि ते इतरांच्या गळ्यात घातले, म्हणजे दुवा ठेवला. हे खोटं आहे. एखादा असा अपवाद असेल, पण राजर्षी शाहू बिलकुल ब्राह्मणवादी नव्हते, समतावादी होते. अत्यंत पोटतिडकीने त्यांनी दलितांविषयी आणि सगळ्या कष्टकरी वंचित वर्गाविषयी काम केलेलं आहे. हे म्हणणं नाही स्वीकारता येणार. पण त्यांनी त्यांचा शंकराचार्य ते चुकीचं झालं. हो, आणि ते चुकीचं झालं त्याच्यावर त्याच्या सहकार्याने पण टीका केली. हो 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 अपवादात्मक आहे. हो हो हो. काय म्हणलं? बडोद्याचे गायकवाड आणि राजर्षी शाहू हे निरनिराळ्या प्रांतांमध्ये अशाच पद्धतीचं काम करत होते. पण गायकवाडांना महाराष्ट्रात एवढा एक्सेप्टन्स नाही जेवढा राजर्षी शाहू आणि त्यांचा अप्रोच वेगळा होता, यांचा अप्रोच वेगळा होता. दोघांनी साधारणपणे तेच काम केलेलं आहे. तर ह्याच्यावर पण खरं अभ्यास करायला पाहिजे. आणि हा एक अभ्यास करायला पाहिजे पुढं की चळवळी समांतर चळवळी असतात. ब्राह्मणेतर चळवळ, दलित चळवळ, कामगार चळवळ, या समांतर चळवळी एकमेकांना कसा रिस्पॉन्स देतात, एकमेकांवर कसा प्रभाव टाकतात. आणि हे खूपच इंटरेस्टिंग आहे. म्हणजे मी जे आंबेडकरांचा आणि जयदेव जवळकरांचा पत्रव्यवहाराबद्दल बोललो ना, असे खूप डायनॅमिक्स आहेत आणि खूप महत्त्वाचे आहेत ते सगळे. बधिरता पण आहे, भीती पण आहे. पण पहा की भीती आहे ना, भीती आणि बधिरता दोन्हीही जाऊ शकते. परिस्थिती बदलू शकते. मी म्हणलं ना की 11-12ला कशी परिस्थिती झपाट्याने बदलली, ती भीती सगळं जातं. असं होईल आणि ते म्हणजे नजीकच्या भविष्यात होईल असं मला वाटतं. आशावादी होता. यशस्वी क्रांतीसमोरील आव्हाने असा विषय असायला हवा होता. भारतात काय क्रांती, हां, भारतात क्रांती ही यशस्वी झाली असं आहे असं म्हणायला पाहिजे. हो हो. मी ब्राह्मणवाद संपला का? ब्राह्मणी वर्चस्व व्यवस्था संपली का? विषमता संपली का? जातीयता संपली का? जे फुल्यांनी उपस्थित केलेले मुद्दे होते. हो हो. फुल्यांच्या चळवळीमध्ये काम करणारा जो ओबीसी वर्ग आहे, तो आजचा ब्राह्मणी चळवळीचा प्रचंड मोठा समर्थक आहे. आणि त्यांच्या त्या समर्थनामुळे आज बीजेपी तुम्हाला सत्तेवर दिसते. काल परवाचा जो किस्सा झाला, एका यादवाला कथा वाचन करू नको म्हणून त्याचे मुंडन केलं, त्याची शिंडी काढली त्याची. हे कशाचं प्रतीक आहे? अहो, ते तुम्हाला तुमचं मानत नाही, तुम्ही कशात झग मारायला तिथं जाता, पुरात पण करा.
बरोबर. नाही संपलेलं. आणि आपण म्हणलं मागाशी पर्सेंटेज वाईज असं डायरेक्टली नाही बोलता येणार, पण 50% यशस्वी झाले असं म्हणू शकतो आपण. हां, एकंदरीत सगळी जी मांडणी म्हणजे पर्यंत जाणार नाही लांबपर्यंत, पण 1848 ते 1956 108 वर्षाचा सगळा जर आपण कालखंड बघितला सामाजिक क्रांतीचा, परिवर्तनाचा, तुम्ही सगळी मांडणी केली, तर एक प्रकर्षाने जाणवतं की लीडर संपला की मुवमेंट भरकटते. आणि भारतीय समाज आजही हा व्यक्तिपूजक प्रचंड आहे. तो व्यक्तीच्या भोवती त्याला कोणीतरी लागतं हाकायला, आणि त्याच्या भोवती तो जेव्हा घुटमळतो आणि ती व्यक्ती निघून गेल्यानंतर चळवळी भरकटतात. ते अगदी फुल्यांपासून, शाहूंपासून बाबासाहेबांपर्यंतचा सगळा इतिहास आपल्याला दिसतो. मला असं वाटतं की लीडर ओरिएंटेड मुवमेंटला बदलून जनरेशन ओरिएंटेड मुवमेंट मध्ये आपल्याला कन्वर्ट व्हावं लागेल. ते जर नाही झालं तर लीडर आपल्याला दिशा घेतो. बरोबर आहे. आणि यात लीडरपेक्षा लोकांचा दोष आहे. लोकांची मानसिकता, भारतीय लोकांची अशी व्यक्तिदैवत्वादी वगैरे अशी आहे, ती बदलायला पाहिजे आपल्याला. युरोपात नाही असं दिसत, इतकं नाही दिसत. अलीकडे हां हां होय. अलीकडे ओतूरचे डुमरे यांनी दशक्रिया करण्याचे नाकारले. फुल्यांच्या काळात त्यांचे पूर्वज सत्यशोधक होते. ही घटना सत्यशोधक चळवळीचे पुनरुज्जीवन अधोरेखित करते का? हो, नक्कीच, ऑफकोर्स करते. शेवटचा प्रश्न आहे. राजकारणी नेते धडधडीत भ्रष्टाचार करतात, तरीसुद्धा त्यांना मंत्रिमंडळात यथेच्छ प्रवेश दिला जातो. सर्वोच्च न्यायालय त्यात हस्तक्षेप का करत नाही? म्हणजे हे विधान थोडं धाडसाचं होईल, पण न्यायालयाच्या यंत्रणेवर पण प्रभाव आहे राजसत्तांचा असतो, आणि वाईट आहे, असं नको आहे. थँक्यू.